गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. सायन्स प्रोजेक्ट. गट्टू चिंकी असेंब्लीच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत वर्गात बसून आपला होमवर्क पूर्ण करत होते. गट्टू, सगळी तुझीच चूक आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं होमवर्क करायला. अगं चिंकी, हे सगळं सोड ना, आता लवकर काम कर. हो चिंकी, आता ही विचार करायची वेळ नाहीये. पण तेवढ्यात बेल वाजते आणि टीचर येतात. त्यांच्यासोबत को करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या रेखा मॅडम सुद्धा तिथे येतात. त्यांना पाहून सगळी मुलं खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे काय, रेखा मॅमही आल्यात. याचा अर्थ काहीतरी महत्वाची सूचना देणार आहे. चला चला, आज होमवर्क चेक नाही होणार, आपण वाचलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आणली आहे. आपल्या शहरात विज्ञानाचं एक खूप मोठं प्रदर्शन होणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देशासोबतच इंटरनॅशनल शाळांमधील मुलं देखील सहभागी होणार आहेत. सगळी मुलं हे ऐकून खूप एक्साइटेड होतात. वाव, विज्ञानाचं प्रदर्शन. विज्ञान तर माझा आवडता विषय. हो, आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना भाग घ्यायचा असेल त्यांनी एक ग्रुप बनवा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना तुमचं नाव द्या. आणि तुम्हाला एक आयडियाही आणायची आहे की तुम्ही कसला प्रोजेक्ट बनवणार आहे. ज्याची आयडिया सगळ्यात चांगली असेल तोच शाळेला प्रेझेंट करण्यासाठी प्रदर्शनात जाईल. ओके मॅम. सगळी मुलं रेखा मॅडम निघून गेल्यानंतर विचार करू लागतात की त्यांना काय प्रोजेक्ट बनवायला पाहिजे. पण कुणालाच काही चांगली आयडिया येत नाही. दुसऱ्या दिवशी आयडिया सबमिट करायची होती. त्यासाठी सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू, आपण सोलर पॅनलचं फिरतं असं एक लाईव्ह मॉडेल बनवूया का? नाही नाही हरी, ही तर खूप जुनी आयडिया आहे. काहीतरी नवीन विचार कर. मग तुला काय हवंय? आपण एकदम ॲडव्हान्स रोबोट बनवायचा? अरे वा, हो, हे खूप मस्त आहे. चला आपण हेच करूया. एक असा रोबोट जो स्वतःच आपला परिचय देऊ शकेल. चिंकी, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. पण आपण कसं बनवायचं? खूप अवघड असेल ना? बनवूया गट्टू. आधी जाऊन उद्या शिक्षकांकडून ही आयडिया अप्रूव्ह करून घेऊ. दुसऱ्याच दिवशी गट्टू चिंकी आणि त्यांची टीम रेखा मॅडमकडे जाऊन आपली आयडिया सांगतात. रेखा मॅमला खूप जास्त आयडिया आवडते आणि त्या ती ऍक्सेप्ट करतात. 3 दिवसांनी प्रदर्शन होतं आणि गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवू लागतात. चिंकी, हा रोबोट तर आता बनेल, पण तू काय विचार केलायस? हा स्वतःच त्याचा परिचय कसा देईल? ते तर मलाही समजत नाहीये. चला, आपण आईबाबांकडे जाऊन काहीतरी आयडिया घेऊया. गट्टू चिंकी आईबाबांजवळ जातात आणि पाहतात की आई एका नव्या डॉलला गिफ्ट रॅप करत असते. आई, ही बाहुली कशासाठी आहे? अरे माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आहे. आणि बघ, ती बोलते सुद्धा, जर तू तिला हात मिळवलास तर. आई जसं त्या डॉलला हँडशेक करते तेव्हा ती गाऊ लागते आणि मुलं आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे कसं झालं? अरे मुलांनो, या डॉलच्या मध्ये मायक्रोफोन आहे आणि हिच्या हातात मायक्रोफोनचा स्विच असेल. त्यामुळे जसं हँडशेक करू, स्विच ऑन होतो आणि डॉल बोलू लागते. हे ऐकून चिंकीला एक आयडिया येते आणि हे ऐकून ती बाकीच्यांना म्हणते, मित्रांनो, मला कळालं की आपला रोबोट कसं बोलेल. मग काय होतं, मुलं सगळी मिळून तो रोबोट बनवतात आणि प्रदर्शनाचा दिवस उजाडतो. बाबा सगळ्या मुलांना कारने सोडायला जात असतात. प्रदर्शन शाळेपासून दूर एका मोठ्या मैदानात लागलं होतं. मुलं पाहतात की ग्राउंडच्या बाहेर खूप साऱ्या कार्स उभ्या आहेत आणि खूप सारी मुलं आली होती. काही मुलं तर फॉरेनहून सुद्धा आली होती आपापले प्रोजेक्ट्स घेऊन. वाव, हे प्रदर्शन तर किती मोठं आहे. इथे तर किती लोक आली आहेत. त्या बघा, रेखा मॅम, त्या आपली वाट बघतायत. चला लवकर. सगळी मुलं आपला रोबोट घेऊन रेखा मॅमकडे जातात. अरे या मुलांनो, लवकर जाऊन तुमच्या रोबोटला तुमच्या टेबलवर सजवा. ते बघा, आपल्या शाळेचं नाव असलेलं टेबल. इतर शाळांमधली मुलं सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्या टेबलवर ठेवतायत. चला चला जा. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं टेबलजवळ जाऊन आपल्या रोबोटला तिथे उभे करतात
आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागतात. सगळीकडे वेगवेगळ्या देशातून आलेली मुलं होती ज्यांनी आपले प्रोजेक्ट्स बनवून आणले होते. तेवढ्यात एक्झिबिशन सुरू होतं आणि काही टीचर्स गट्टू चिंकीचा प्रोजेक्ट पाहायला तिथे येतात. गुड मॉर्निंग टीचर्स. गुड मॉर्निंग मुलांनो. अरे वा, तुम्ही तर रोबोट बनवला आहे. काय नाव आहे तुमच्या रोबोटचं? तेवढ्यात चिंकी रोबोटचं बटन दाबते आणि रोबोट स्वतःच बोलतो. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? रोबोटला असं बोलताना बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे वा, हा तर बोलतो सुद्धा. खरंच हा तर खूप कमालीचा रोबोट आहे. पण तुम्ही हा कसा बनवला मुलांनो? मॅडमनी विचारल्यानंतर चिंकी त्यांना सगळं रोबोटचं मेकॅनिझम समजावते. मॅम, सगळ्यात आधी आम्ही आमच्या रोबोटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. मग गट्टू आणि हरीने त्याच्या वरचा भाग उघडला आणि मग मी त्यामध्ये मायक्रोफोन फिक्स केला. मग मी रेकॉर्डर मधून माझ्या आवाजात इंट्रोडक्शन टाकलं, ज्यामुळे जर कोणी त्याला त्याच्याविषयी विचारलं तर तो उत्तर देऊ शकेल. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? हे ऐकून हेडमॅम आणि बाकी टीचर सुद्धा मुलांपासून खूप इम्प्रेस होतात आणि मग दुसऱ्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पुढे निघून जातात. अरे वा, सगळ्यांना आपला रोबोट खूप आवडला. ये मुलांनो, आता तुम्ही जाऊन इतर प्रोजेक्ट्स बघून या. तोपर्यंत मी तुमच्या ह्या रोबोट पाशी थांबते. ओके? ओके मॅम. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स पाहत होते. सगळे प्रोजेक्ट्स खूप छान होते. तेवढ्यात गुड्डीचं लक्ष एका मुलाच्या प्रोजेक्टवर जातं ज्याने व्होल्कॅनो बनवला होता. वाव, ते बघा मित्रांनो, तो एक व्होल्कॅनो आहे. एकदम खरा दिसतोय ना? चला चला, जवळ जाऊन पाहूया. तिथे एका फॉरेनर मुलाने व्होल्कॅनो बनवला होता ज्यामध्ये डार्क रेड कलरचा लावा होता. असं वाटत होतं जणू काही तो व्होल्कॅनो अगदी खरा आहे. तो मुलगा गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांना म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जेरेमी अँड धिस इज माय प्रोजेक्ट व्होल्कॅनो. ओ हाय, माझं नाव गट्टू आणि हे माझे मित्र आहेत. तुझा व्होल्कॅनो खरा वाटतोय. Oh yes, thank you so much. Do you know I can show you volcanic eruption too. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून गट्टू, चिंकी आणि बाकी सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. पण तेवढ्यात तो मुलगा एक रेड बटन दाबतो आणि व्होल्कॅनोतून खरा लावा बाहेर येऊ लागतो. ओ वाव, असं वाटतंय व्होल्कॅनो मधून लाव्हारस बाहेर पडतोय. कमाल आहे. थँक्यू सो मच. मग सगळेजण त्या फॉरेनर मुलाशी हँडशेक करतात आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्ट जवळ येतात. आता सगळ्या लोकांना आपापले प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. तेवढ्यात तिथे सगळ्या मुलांचे आई बाबा येतात. मुलांनो, कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये? खूप मस्त बाबा. आणि तुम्हाला माहितीये, आता हेडमॅम आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या रोबोटचं कौतुक केलं. ते तर होणारच होतं. अरे, तुम्ही लोकांनी रोबोट बनवलाच इतका छान. तेवढ्यात अनाउन्समेंट होते की सगळ्या मुलांना ऑडिटोरियम मध्ये एकत्र बसायचंय, जिथे त्या सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली जाईल. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही तिथे जाऊन बसतात आणि दुसऱ्या मुलांशी बोलू लागतात. त्यांना नवे फॉरेनर मित्र बनवून खूप मजा येते. एवढंच नाही तर त्यांचे जॅपनीज फ्रेंड सुद्धा बनतात. यानंतर एक एक करून मुलांना स्टेजवर सुद्धा बोलावलं जातं. गट्टू, कम ऑन द स्टेज. हे घे तुझं सर्टिफिकेट. थँक्यू सर. नेक्स्ट, चिंकी. थँक्यू सर. अशा प्रकारे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि मग सगळे पुन्हा आपल्या घरी परततात. गट्टू, चिंकीला या सायन्स एक्झिबिशन मध्ये खूप मजा येते. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांच्या रोबोट सोबत त्यांचा फोटोही येतो. यासोबतच गट्टू, चिंकी ठरवतात की आतापासून ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आणि काहीतरी नवीन शिकणार. न्यू इयर विथ बिंगो. नवीन वर्षासाठी फक्त 2 दिवस बाकी होते, पण गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मात्र ती एक्साइटमेंट नव्हती. ह्यावेळेस न्यू इयरला आपण काय करतोय? काल शेजारच्या सविताताईने सांगितलं की हाऊसिंग सोसायटी वाले कम्युनिटी हॉलमध्ये न्यू इयरची पार्टी प्लॅन करतायत. नेहमीप्रमाणे तीच सोसायटीची न्यू इयर पार्टी, तेच खेळ, तेच जेवण,
तेच डेकोरेशन. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, त्याच काकूंचा तोच डान्स परफॉर्मन्स गजरारेवर. खरंच नवीन वर्ष तेव्हा वाटेल जेव्हा काहीतरी नवीन असेल. एक्झॅक्टली. ऍडव्हेंचर, थ्रिल, काहीतरी वेगळं. याचा अर्थ तुम्हा दोघांना काहीतरी नवीन हवंय. आईच्या या हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेलं होतं, किंवा एका सरप्राईजचं सिग्नल. संध्याकाळी जेव्हा बाबा घरी आले तर त्यांच्या डोळ्यात ऑफिसचा थकवा कमी आणि एक लपलेलं सरप्राईज जास्त होतं. बाबा, ओळखा बरं आम्ही काय बोलत असू. आम्ही फक्त नवीन वर्षाची दुःखी कहाणी सांगतोय. अच्छा, तर कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट टाकूयात का? थांबा, काय ट्विस्ट? तर गोष्ट अशी आहे की सिटीपासून थोडं दूर तळ्याकाठी जंगल रिसॉर्टमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन कॅम्प लागलाय. लेकच्या जवळ रिसॉर्ट मध्ये जंगल वाईब्स. हो, नव्या वर्षाची सुरुवातच एका ॲडव्हेंचर कॅम्पनी होईल. नेचर कॅम्प, बॉन फायर, स्टार्स, टेंट्स, सगळं काही. येस येस येस, न्यू इयर जंगल रिसॉर्ट मध्ये. गट्टू चिंकी तर डिनर टेबलवरही न्यू इयर कॅम्पची चर्चा करत होते. आई आणि बाबा त्यांची एक्साइटमेंट बघून खूप खुश होते. डिनर नंतर पूर्ण फॅमिली आरामात सोफ्यावरती बसून एक मूवी बघू लागली. ओ, त्याचा चेहरा बघा, किती गोड आहे हा बिंगो. आपल्याकडेही बिंगो सारखा एखादा क्यूट पेट असता तर. चिंकीचं बोलणं ऐकून आई आणि बाबा दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकी पूर्ण एक्साइटमेंटने न्यू इयर कॅम्पसाठी पॅकिंग करू लागले. गट्टू, दुर्बीण घ्यायला विसरू नकोस. मला तळ्याच्या पलीकडे जंगल आणि वाईल्ड ॲनिमल्सला दुर्बिणीने बघायची खूप इच्छा आहे. संध्याकाळपर्यंत प्लॅनिंग आणि पॅकिंग फुल स्पीडने सुरू होती. पण गट्टू आणि चिंकीला काय माहिती होतं की एक छोटासा आनंद त्यांच्या दारातच येणार आहे. ते ह्या बास्केटमध्ये काय आहे? बाबांनी अगदी अलगद त्या बास्केटवरून ते कापड बाजूला केलं आणि एक छोटा क्यूट असा पपी त्या बास्केटमधून बाहेर पडला. वाव! हे आहे गट्टू आणि चिंकीचं न्यू इयर गिफ्ट. हा तर एकदम त्या पिक्चर मधल्या बिंगो सारखाच क्यूट आहे. आपण याचं नाव बिंगोच ठेवूया. थँक्यू बाबा. आता बिंगो सुद्धा आपल्यासोबत कॅम्पला येणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस होता, 31 डिसेंबर. पूर्ण फॅमिली न्यू इयर कॅम्पसाठी घरातून निघाली आणि या वेळेला गट्टू, चिंकी आणि त्यांचा नवा मित्र बिंगो तयार होते एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. हे बघ बिंगो, हा स्कार्फ खास तुझ्यासाठी बनवला आहे. पाहता पाहता त्यांची कार शहराचं ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर हायवेवरती लेकच्या दिशेने जाऊ लागली. आणि यासोबतच वाढत होती सगळ्यांची एक्साइटमेंट. बिंगोची शेपटीही नॉनस्टॉप हलत होती. मला असं वाटतंय की बिंगो सुद्धा पहिल्या ट्रिपला जायला खूप एक्सायटेड आहे. काहीच वेळात आईला तो तलाव दिसला आणि ती म्हणाली, ते बघा, तिकडे तळं दिसतंय. कॅम्प जवळच असेल. बस 10 मिनिटं अजून. बाबांनी कार जंगल रिसॉर्टच्या पार्किंगला लावली. तिथे अगोदरच काही फॅमिलीज आलेल्या होत्या. खरी पार्टी तर आता सुरू होईल. जंगल लेक कॅम्प म्हणजे अगदी मिनी जत्रा भरली होती. गट्टू आणि चिंकी ऍक्टिव्हिटी झोनचा नोटीस बोर्ड वाचतात. बांबू क्लाइंब, रॉक ब्रिज, ट्रेजर हंट. ट्रेजर हंट? हे खेळ आपल्यासाठी परफेक्ट आहे गट्टू. हो, चल नोंदणी करूया. पण आपल्या टीमचं नाव काय असेल? टीम बिंगो. आई बाबा मुलांची एक्साइटमेंट पाहून स्माईल करतात. कॅम्प कोऑर्डिनेटरने शिट्टी वाजवून ट्रेजर हंटच्या टीम्सला बोलावलं. प्रत्येक टीमला एक क्ल्यू कार्ड मिळालं होतं. गट्टू कार्ड पाहून वाचतो, मुलांना मी आवडतो. लाकडाच्या सीटवर बसून छान उडतो. लाकडाचं सीट? उडी? अरे हा तर झोका आहे. चला कॅम्पच्या झोक्याजवळ. बिंगो सुद्धा येणार आहे का?
तो तर गाईड झालाय. कॅम्प स्विंग एरियामध्ये गट्टू चिंकीने प्रत्येक झोका चेक केला. एका सीटच्या खाली त्यांना नवीन क्ल्यू कार्ड मिळालं. तो क्ल्यू त्यांना कॅम्पच्या जवळच्या एका मंदिरापाशी घेऊन जातो, जिथे मंदिराच्या घंटेजवळ अजून एक क्ल्यू मिळतो. शेवटी खूप धावपळ केल्यानंतर ते पोहोचतात तलावाकाठी असणाऱ्या एका बोटवर. चला लवकर, बोट जवळ हा शेवटचा क्लू आहे. सगळेजण बोटीच्या दिशेने धावतात आणि सगळ्यात अगोदर बिंगो बोटीत उडी मारतो. लपवलेला ट्रेजर हंट बॉक्स शोधून काढतो. मिळाला ट्रेजर बॉक्स. ये, आपण जिंकलो. ट्रेजर बॉक्स घेऊन सगळेजण कॅम्पच्या सेंटर एरियात येतात. तिथे कोऑर्डिनेटरने गट्टू चिंकीच्या टीमला विनर घोषित केलं. आणि या नवीन वर्षाच्या ट्रेजर हंटचे विनर आहेत टीम बिंगो. आजपासून बिंगो फक्त एक पेट नाही, तर पार्टनर इन क्राईम झालाय. आपला बिंगो तर आहेच सुपरस्टार. कितीतरी लोकांनी ह्याच्यासोबत फोटो काढले. ह्याच्या गोड खोड्या सगळ्यांना खूप आवडल्या आहेत. रात्र होतात सगळेजण आपापल्या टेंटमधून बाहेर आले. एका मोठ्या शेकोटीच्या बाजूला सगळेजण बसून सगळे सोबत म्युझिक एन्जॉय करू लागले. फेरी लाईट्स, डेकोरेटेड लँटर्न्स आणि म्युझिकमुळे सगळं वातावरणच मॅजिकल झालं होतं. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर वेळ दिसत होती. 11:55. न्यू इयर साठी आता फक्त 5 मिनिट राहिलेत. आणि ठीक 12 वाजता सुरू होईल खूप आतिषबाजी. नाही, या कॅम्पची हीच तर खास बात आहे. टोटल एन्व्हायरमेंट फ्रेंडली सेलिब्रेशन. फटाक्यांच्या जागी यांनी काय अरेंज केलंय हे बघा. कॅम्प कोऑर्डिनेटर सगळ्यांना लाईट लॅम्प बलून्स देतात. त्या लाईट लॅम्पवर लिहिलं होतं हॅपी 2026. अरे वा, इतके सगळे लाईट लॅम्प आकाशात तर किती मस्त दिसतील. हो, फटाक्यांपेक्षा चांगली आयडिया हीच आहे. जसं डिस्प्ले स्क्रीनवरती 12 वाजले, सगळ्या गेस्टने लाईट लॅम्प लावून एकत्रितपणे त्या हवेत सोडले. हा नजारा एखाद्या मॅजिकल मूवी सारखा दिसत होता. ह्या वर्षीचं न्यू इयर सेलिब्रेशन खरंच खास होतं. तुम्हीच म्हणत होते ना, दरवर्षीप्रमाणे तीच सेम पार्टी नाही करायची आहे म्हणून आम्ही वेगळा विचार केला. आणि आमच्यासाठी तर नवीन वर्षाचं सगळ्यात खास गिफ्ट आहे बिंगो. चिंकीची नवी हिल्स. गट्टू चिंकीने आपल्या क्लासच्या फ्रेंड्ससाठी गार्डनमध्ये एक गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळी मुलं आली होती आणि सोबत खेळत होती. पण तेवढ्यात तिथे चिंकीची मैत्रीण श्रेया येते. जशी श्रेया येते तसे सगळेजण तिला पाहू लागतात, कारण श्रेयाने हिल्स घातल्या होत्या. वाव श्रेया, तू आमच्यापेक्षा आज जरा जास्तच उंच दिसतीयस. हो गट्टू, कारण आज मी हे हिल्स घातलेले आहेत. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेत. बाकी मुलांसोबतच चिंकी सुद्धा श्रेयाच्या हिल्सकडे नीट पाहत होती. ती श्रेयाला म्हणते, वाव श्रेया, हे हिल्स तर तुला खूपच मस्त दिसतात. हिल्स मध्ये चालणं सोपं असतं का? नाही चिंकी, हे काय लहान मुलांसाठी नसतं. पण मला तर हिल्स मध्ये चालायची सवय आहे ना, म्हणून मी ह्यामध्ये आरामात चालू शकते. ओ अच्छा, असं आहे का? हो, अजून काय चिंकी? बरं, आता मी निघते. मला आईसोबत पार्टीला जायचंय ह्या हिल्स घालून. एवढं बोलून श्रेया तिथून निघून जाते आणि चिंकी तिला फक्त पाहत राहते. इकडे जेव्हा गट्टू पाहतो की चिंकी स्वतःत मग्न झालीये आणि श्रेयाला जाताना नीट पाहत होती, तेव्हा तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, अगं चिंकी, काय झालं? तू इथे का उभी आहेस आणि काय बघतीयस? चल ना, आपण खेळूया. नाही, मला नाही खेळायचं, मी घरी जातेय. अगं पण चिंकी, थांब ना. चिंकी गट्टूचं काहीही न ऐकता सरळ घरी येते आणि लवकर आईच्या रूममध्ये जाते. आईच्या रूममध्ये एक मोठा आरसा होता. त्या आरशासमोर जाऊन चिंकी उभी राहते. जर मी हिल्स घातले तर मी इतकी उंच होईन. हो, इतकी उंच. चिंकी आपले पाय वर करते आणि आपल्या टोजवर चालण्याचा प्रयत्न करते.
जसे काही तिने हिल्स घातले आहेत. तेवढ्यात आई रूम मध्ये येते आणि ती चिंकीला असं करताना पाहते. अगं चिंकी बाळा, हे तू काय करतेयस? आई आई अगं मला हिल्स हव्या आहेत. काय हिल्स? हो आई, आज जेव्हा श्रेया गार्डन मध्ये आली होती तेव्हा तिने खूप छान हिल्स घातले होते आणि त्यावर ती खूप छान दिसत होती. मलाही तसेच हिल्स हवेत. अगं पण बाळा, हिल्स मध्ये चालणं सोपं नसतं. तू पडूही शकते आणि जर तू पडलीस तर तुला लागेल ना. नाही आई, मी हिल्स मध्ये चालण्याची खूप प्रॅक्टिस करेन, म्हणजे मी पडणार नाही. पण प्लीज 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 मला हिल्स घे ना. जेव्हा आई पाहते की चिंकीने हट्टच धरला आहे आणि हिल्स शिवाय ती मानणार नाही, तेव्हा ती तिला म्हणते. बरं चल ठीक आहे, चल आपण बाजारात जाऊ. तसंही बाजारात माझं काम आहेच, मग सोबतच तुला हिल्सही घेऊ. काय खरंच? ये, थँक्यू आई. आई चिंकीला घेऊन एका स्टोअर मध्ये जाते, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स, शूज आणि हिल्स ठेवलेल्या होत्या. चिंकी आपल्यासाठी हिल्स पाहू लागते. वा बाई, इथे तर हिल्स मध्ये किती व्हरायटीज आहेत. मला तर हे सगळे खूप जास्त आवडतात. हो चिंकी बाळा, बरं चल लवकर आता तुझ्यासाठी हिल्स निवड. तू त्यामध्ये नीट प्रॅक्टिस कर. मग जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्यासाठी खूप हिल्स घेईल. ओके आई, मग तर मला खूपच मजा येईल. चिंकी दुकानात ठेवलेल्या सगळ्या हिल्स नीट पाहू लागते. तेवढ्यात तिला एक हिल खूप जास्त आवडते. आई, मला ही हिल्स घ्यायची आहे. ही लाल, बघ ना किती मस्त आहे. हो सुंदर तर आहेच, पण चिंकी बाळा ही पॉइंटेड हिल आहे. ह्यामध्ये चालणं सोपं नसतं आणि जर तू ह्या घातल्यास तर तुझे पायही दुखतील. पण चिंकी त्याच हिल्स घेण्यासाठी खूप हट्ट करू लागते आणि शेवटी आईला त्या चिंकीला हिल्स द्याव्याच लागतात. जशी चिंकी त्या हिल्स घेऊन घरी येते, ती तेव्हा त्या घालून पाहते आणि चालण्याचा प्रयत्न करते. वाव चिंकी, मला तर वाटतंय की तू लवकरच हिल्स मध्ये चालायला शिकशील. हो गट्टू, बघ मी किती मस्त चालतीये. आई तर उगाच टेन्शन घेत होती. पण तेवढ्यात अचानक चिंकीचा पाय मुरगळतो आणि ती पडते. अगं चिंकी सांभाळून. मला तर लागलं. आवाज ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि चिंकीला म्हणते. चिंकी, मी म्हंटल होतं ना तुला तू पडशील म्हणून. आता हे हिल्स काढून ठेव, नाहीतर लागेल तुला. नाही आई, मला काहीच नाही झालं. मी तर हळूच पडले आणि मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मला ह्या हिल्स मध्ये चालायला शिकायचंच आहे आणि ते पण आजच. मग काही होऊ देत. मग काय होतं, चिंकी खूप वेळ त्या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करते, पण शेवटी ती शिकतेच. पण शेवटी ती आणखीन दमून जाते. गट्टू चिंकीला असं थकलेलं पाहून विचारतो. आता काय झालं चिंकी, तू अजूनही खुश नाही दिसत आहे. गट्टू, माझा पाय खूप दुखतोय. मी काय करू? आई बरोबर बोलत होती. आई किचन मधून सगळं चिंकीचं बोलणं ऐकते आणि किचन मधून बाहेर येऊन तिला म्हणते. चिंकी, मी तुला आधीच म्हटलं होतं की तू हे रोज रोज घालू शकत नाही. हे फक्त कधीतरीच वापरायचे असतात. सॉरी आई. चिंकी, तू बाजारातही हिल्ससाठी हट्ट केला. जेव्हा मी तुला म्हणत होते की साधे हिल्स घे, तेव्हा तू ऐकलं नाहीस माझं. म्हणूनच म्हणतात की नेहमी मोठ्यांचं ऐकायला हवं. आणि बघ, माझंच म्हणणं खरं झालं ना. चिंकीला माहिती होतं की तिने चूक केलीये, म्हणून ती आईला काहीच म्हणत नाही. चिंकी बाळा, मी तुला ओरडत नाहीये, मी फक्त समजावतीये. आणि हो, उद्याच आपण जाऊ आणि ह्या पॉइंटेड हिल्सच्या जागी साधे हिल्स घेऊन येऊ. ठीक आहे? ठीक आहे आई. आई, त्या दोघांमध्ये काय फरक असतो? गट्टू बाळा, ते दोन्ही सारखंच असतं, पण साध्या हिल्स मध्ये चिंकीचा पाय दुखणार नाही आणि ती आरामात चालू शकेल. ठीक आहे आई, मग आपण त्याच हिल्स घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी आई आणि चिंकी मार्केटमध्ये जाऊन चिंकीसाठी वेजेस हिल्स घेऊन येतात आणि यावेळी या हिल्स मध्ये चालण्यात चिंकीला काही त्रासही झाला नाही. चिंकी आपले नवे हिल्स आपल्या मित्रांनाही दाखवायला जाते आणि सगळे मित्र तिचं खूप कौतुक करतात. आईने शिकली स्कूटर. गट्टू आणि चिंकी शाळेत जाण्यासाठी तयार होत होते आणि आई त्यांची बॅग लावण्यासाठी मदत करत होती.
गट्टू चिंकी, तुम्हाला उशीर झालाय. लवकर तयार व्हा आणि शाळेसाठी निघा. हो आई. बरं आई, तुला माहितीये गुड्डीचे बाबा तिला रोज कारने घ्यायला येत आहेत. आणि हरीची आई सुद्धा त्याला कारने घ्यायला येते. आठवतंय तू मागच्या वर्षी म्हणालेलीस की तू आम्हाला स्कूटरवर घ्यायला येशील, पण तू तर अजून नाही आलीस. त्यासाठी आधी मला स्कूटर घ्यावी लागेल आणि नंतर ती चालवायला शिकलंही पाहिजे. आणि ह्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. गट्टू चिंकी सुद्धा आईसोबत हसतात आणि मग ते दोघे शाळेत जातात. पण बाबा हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांना एक आयडिया सुचते. ते स्वतःशी म्हणतात, हे योग्य ठरेल. आमची अॅनिव्हर्सरी येतेय आणि मला समजलंय की मला काय करायचंय. बाबा स्वतःचाच एक प्लॅन बनवतात आणि कोणालाही काहीच सांगत नाहीत. 2 दिवसानंतर आईबाबांची अॅनिव्हर्सरी होती आणि गट्टू चिंकीने सगळ्या घरभर फुगे सजवले होते. केक कट केल्यानंतर आई बाबांना एक शर्ट गिफ्ट करते. हे घ्या, हा तुमचा आवडता रंग आहे ना? अरे वा आई, तुला तर बाबांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी माहितीये. हा, ते तर आहे. पण माझ्याकडे सुद्धा एक खास गोष्ट आहे आज, जी पाहून तुमची आई खूप खुश होईल. अरे वा बाबा, अशी कुठली गोष्ट आहे की जी बघितल्यावर आई खूप खुश होईल? हो, काय बाबा? थांबा मुलांनो, असं नाही. मग बाबा आईच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतात आणि तिला घेऊन अपार्टमेंटच्या खाली जातात. गट्टू चिंकी सुद्धा त्यांच्या मागोमाग जातात. सगळे खूप एक्साइटेड होते की नेमकं आईला काय सरप्राईज गिफ्ट आहे. खाली जाताच बाबा आईची पट्टी उघडतात. समोर एक नवी कोरी चमचमती स्कूटर उभी होती. हे काय, नवीन स्कूटर? खरंच? अगदी अगदी खरं. हेच आहे तुमचं गिफ्ट. वा बाई, तुझी नवीन स्कूटर तर खरंच कमाल आहे. हो आई, आता तू लवकर हे चालवायला शिक. मग तू आम्हाला शाळेत न्यायला येशील, जसं तू आम्हाला म्हणालेलीस. नक्की मुलांनो, मी उद्यापासूनच चालवायला शिकेन ही. हो, आम्ही रोज सकाळी लवकर उठून स्कूटर चालवायला जाऊ. मग काय, दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा लर्निंग लायसन्ससाठी अप्लाय करतात. या टेस्टसाठी आईला सगळे ट्रॅफिक रूल्स माहिती असणं आवश्यक होतं. यासाठी ती टेस्टच्या अगोदर एक दिवस बसून सगळ्या सायन्स आणि ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती मिळवते. आणि यामध्ये गट्टू चिंकी ही आईची मदत करतात. आई, सांग ह्या चिन्हाचा अर्थ काय? हो, या चिन्हाचा अर्थ असा आहे की ह्या रस्त्यावर आपल्याला ओव्हरटेक करायचं नाहीये. व्हेरी गुड. आणि याचं? ह्याचा अर्थ आहे की पुढे रस्त्यावर काम चालू आहे. येस आई, एकदम बरोबर. आणि ह्या 2 चिन्हाचा काय अर्थ आहे? हो, हे मला नक्की माहितीये. याचा अर्थ असा आहे की आपण इथे पार्किंग करू शकतो आणि दुसऱ्याचा अर्थ आहे की हा नो पार्किंग झोन आहे. अरे वाह, ग्रेट मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी मिळून आईची चांगली प्रॅक्टिस केलीत. आता तर ती सहज टेस्ट पास करेल. हो मुलांनो, थँक्यू सो मच. आणि दुसऱ्या दिवसापासून आई आणि बाबा पहाटे 4 वाजता स्कूटर चालवायला जाऊ लागले. एक दिवशी गट्टू चिंकी सुद्धा लवकर उठतात आणि आई बाबांसोबत यायचं म्हणतात. तर आई त्या दोघांनाही सोबत घेऊन जाते. मुलांनो, आईला अजिबात डिस्टर्ब करू नका. फक्त तिला स्कूटर चालवण्यावर फोकस करू द्या. ओके? ओके बाबा. मग आई हळूहळू स्कूटर चालवू लागते आणि बाबा त्यांच्या सोबत जाऊ लागतात. हा, व्हेरी गुड. असंच हळूहळू पुढे जा. आणि हो, ऍक्सिलेटर आणि ब्रेक दोन्हीवर हात ठेव. जशी आवश्यकता वाटेल ब्रेक लाव आणि स्पीड खूप हळू ठेव. ठीक आहे, पण तुम्ही सोबतच चला, नाहीतर पडेन मी. नाही, तू घाबरू नकोस. तू चांगली चालवतीयस. वा बाई, तू तर कमाल स्कूटर चालवतीयस. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून अचानक आईचा बॅलन्स बिघडतो आणि ती स्कूटर सांभाळू शकत नाही. हे बघून गट्टू चिंकी आणि बाबा घाबरतात. पण बाबा पटकन जाऊन स्कूटरला सांभाळतात आणि पडण्यापासून वाचवतात. आई, तुला तू काही ठीक झालं आहेस नाही ना? ना? हो मुलांनो, ठीक आहे मी. मुलांनो, मी मनाई केली होती ना. तुम्ही कशाला पाठीमागून बोललात? आई पडली असती तर? सॉरी बाबा, चुकलं आमचं. काही हरकत नाही मुलांनो, सगळं ठीक आहे. पण आता मी तुम्हाला आणणार नाही. आता तुम्ही तेव्हाच बघा जेव्हा आई एकदम एक्सपर्ट सारखी स्कूटर चालवेल. ओके? ओके बाबा.
काही दिवसानंतर आई ड्रायव्हिंग चांगलं शिकते आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करते. तिची ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट 2 दिवसांमध्ये होती. हे बघ, तू तुझी लर्निंग टेस्ट उत्तम दिली आहेस. आता वेळ आहे ड्रायव्हिंग टेस्टची. ऑल द बेस्ट. मी तर खूप अस्वस्थ झालीये. माझ्याकडनं काही गडबड नको व्हायला. आई, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू छान परीक्षा देशील. तू काळजी करू नकोस ग. हो आई, ऑल द बेस्ट. 2 दिवसानंतर बाबा आईला ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी घेऊन जातात. तिथे काही कोन्स उभे केले होते जे पार करून आईला जायचं होतं. हे बघ, यापैकी कुठलाही कोन गिरता कामा नये आणि तुला या कोनला टच न करता इथून तिथपर्यंत जायचंय आणि परत यायचंय. मला हे खरंच करता येईल ना? का नाही? तू एवढी चांगली प्रॅक्टिस केलीयस. आता अजिबात टेन्शन घेऊ नको. जा, आज आपण तुझं ड्रायव्हिंग लायसन घेऊनच जाऊ. बाबांचं बोलणं ऐकून आईला कॉन्फिडन्स येतो आणि ती स्कूटर चालवू लागते. ती अगदी आरामात सगळे कोन्स पार करते आणि एकाही कोनला त्यांची स्कूटर टच करत नाही. आई खूप खुश होते आणि बाबा सुद्धा तिला खूप शाबासकी देतात. बघितलंस, मी म्हणालो होतो ना. मग टेस्ट पास केल्यावर आईला तिचं लायसन मिळतं. हो, मी खरंच खुश आहे. पण इथून घरी नाही जायचं. मी स्कूटरवरून गट्टू चिंकीला शाळेतून आणायला जाणार आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं. ठीक आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. मी घरी तुमच्या सगळ्यांची वाट पाहतो. मग काय होतं, आई गट्टू चिंकीच्या शाळेत स्कूटरवरून त्यांना घ्यायला जाते. तिला बघून गट्टू चिंकी अगदी आनंदाने उड्या मारू लागतात आणि धावतच तिच्याजवळ जातात. वाव आई, याचा अर्थ तुला लायसन मिळालंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. मग गट्टू चिंकी आईच्या पाठीमागे बसून पुन्हा घरी जातात आणि खूप जास्त खुश असतात. चिंकीची क्रिएटिव्हिटी. गट्टू चिंकी शाळेमधून येतात आणि पाहतात की आई डायनिंग टेबलवरून स्नॅक्सच्या प्लेट्स हटवतेय. हे काय आई, घरी कोणी आलं होतं का? अरे, तुम्ही दोघं आलात? हो गट्टू, आज माझी मैत्रीण आहे ना, रीमा मावशी, तीच आली होती. मग ती इतक्या लवकर निघूनही गेली आई? ती नेहमी आम्हाला भेटूनच जाते. हो चिंकी बाळा, आज जरा तिला घाई होती, नाहीतर ती तुम्हाला भेटूनच गेली असती. पण बघा, ती तुम्हाला काय गिफ्ट देऊन गेलीये ते. गट्टू चिंकी पाहतात की टेबलावर मोठ्या ब्लॉक्सचा एक सेट ठेवला होता. दोघेही धावतच जातात आणि तो सेटचा पॅकेट पूर्ण उघडतात. वाव, किती ब्लॉक्स आहेत याच्यामध्ये. मला तर कधीपासून हवं होतं हे. गट्टू, तुला तर हे खेळताही येत नाही, मग तू मला बघू दे. मुलांनो, हे सगळं नंतर करा. आधी कपडे बदला आणि हातपाय धुवून घ्या. मग जेवण करा आणि नंतर मावशीला फोन करून गिफ्टसाठी थँक्यू ही म्हणा. ओके? ओफो, आईने एकत्र किती कामं सांगितलीयेत. चल, करावी तर लागतीलच, नाहीतर आई आपल्याला ओरडेल गट्टू. मग गट्टू चिंकी आईनी सांगितलेली सगळी कामं संपवतात. मग दोघंही पुन्हा ब्लॉक्स घेऊन बसतात आणि आपापसात बोलू लागतात. सांग चिंकी, ह्यापासून आपण काय बनवायचं? विचार करतेय गट्टू, पण अजूनही काही सुचत नाहीये मला. पण हे केवढे ब्लॉक्स आहेत ना चिंकी, ह्यापासून खूप काही बनू शकतं. ओ, आयडिया! काय सुचलं चिंकी तुला? आपण आपल्या मित्रांना बोलावलं तर? उद्या तसाही रविवारच आहे ना गट्टू. आपण सगळे मिळून एक कॉम्पिटिशन करू की ह्या ब्लॉक्स पासून सगळ्यात क्रिएटिव्ह गोष्ट कोण बनवू शकेल. म्हणजे आपल्याला रविवारी मज्जाही येईल, नाहीतर पूर्ण दिवस बोर होऊ. वा चिंकी, ही तर खरंच खूप मस्त कल्पना आहे. चल, सगळ्यांना कॉल करूया. गट्टू चिंकी एक एक करून सगळ्या मित्रांना कॉल करतात आणि ब्लॉक्सच्या कॉम्पिटिशनसाठी इन्व्हाइट करतात. आता ते दुसऱ्या दिवशीची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी अगदी आतुरतेने गट्टू चिंकी आपल्या मित्रांची वाट पाहत होते. बाबा गट्टू चिंकीला पाहून हसतात आणि त्यांना म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तिथे दारापाशी काय करताय? आरामात बसून घ्या. तुमचे मित्र आले तरी घरातच येतील ना. बाबा, मला तर राहवतच नाहीये. माहित नाही यांना किती वेळ लागेल.
असं वाटतंय की आज तुमची अगदी जबरदस्त कॉम्पिटिशन होणार आहे. हो काका, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. अरे वा, तुम्ही सगळे आलात. चला आता लगेच ब्लॉक्सची कॉम्पिटिशन सुरू करूया. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये सगळे ब्लॉक्स घेऊन येतात. मग आई तिथेच एक चटई अंथरते. सगळी मुलं तिथे बसतात. वाव, हे कितीतरी ब्लॉक्स आहेत. यापासून खूप काही बनू शकतं ना मित्रांनो. हो, आज बघूच यात की सगळ्यात बेस्ट आयटम कोण बनवतं ते. आणि हो मुलांनो, जो कोणी या ब्लॉक्सला घेऊन अतिशय क्रिएटिव्ह वस्तू बनवेल त्याला माझ्याकडून एक रिवॉर्ड मिळेल. बाबांच्या या अनाउन्समेंटमुळे सगळी मुलं अजूनच खुश होतात. आता त्यांच्या मनात अजूनच उत्सुकता वाढली होती. सगळ्यात अगोदर मुलं आपापसात ब्लॉक्स डिवाइड करतात आणि आपला आपला आयटम बनवायला सुरुवात करतात. मी तर ब्लॉक्सचं एक घर बनवेन. अरे अरे, याचा तर मी विचार केला होता गट्टू. हाऊस तर मीच बनवणार. नाही, ज्याने आधी सांगितलं ते त्याचं झालं. एवढं बोलून गट्टू आपलं हाऊस बनवायला सुरुवात करतो. काही हरकत नाही बंटी, तू गट्टूपेक्षाही छान बनव. सगळी मुलं आपापलं डोकं चालवू लागतात की ब्लॉक पासून काय बनवायचंय. पण गट्टूने तर ठरवलं होतं की त्याला घरच बनवायचंय. त्यामुळे त्याने घर बनवायला सुरुवातही केली. मी तर एक घर बनवेन आणि तेही 3 मजल्यांचं. जसं गट्टूने त्या घराचे 2 मजले बनवले, तो स्वतः खूप खुश झाला. वाव, बघा मित्रांनो, 2 मजले बांधून तयार झाले. आता मी माझ्या घरावर 3रा मजला बनवेन. जसा गट्टू त्या ब्लॉक्सच्या घरावरती अजून एक मजला चढवण्यासाठी जातो, अगदी त्याच वेळेला त्याचं ते घर धडामकन खाली पडतं. हे पाहून सगळी मुलं हसू लागतात. अरे नाही गट्टू, तुझं घर तर बनताच पडलं. हसू नको बंटी, मी परत बनवेन. पण तू तुझं बघ. तू तर अजून ठरवलंही नाहीयेस की तू काय बनवणार आहेस ते. गट्टू पुन्हा आपलं घर बनवायला लागतो. बाकी मुलं सुद्धा अजून जास्त फोकस होऊन काम करू लागतात. सगळ्यांच्या मनात कॉम्पिटिशन जिंकण्याची इच्छा जी होती. मुलांनो, हे घ्या. डायनिंग टेबलवर तुमच्यासाठी स्नॅक्स ठेवलेत. जेव्हा भूक लागेल तेव्हा येऊन खा. ओके हो, आई. काकू. आयडिया. मला हा डायनिंग टेबल बघून कल्पना सुचलीये. मी टेबल खुर्च्या बनवेन आणि मग डायनिंग टेबलचा सेट बनवेन. वा वा गुड्डी, क्या बात है. ही तर खूप छान आयडिया आहे. आज आपण ह्या ब्लॉक्स बरोबर खेळतोय तर किती मजा येते ना. नाहीतर रोज ग्राउंड मध्येच खेळत असतो. ओ, आयडिया मिळाली. काय बंटी, एवढ्या जोरात ओरडून मला घाबरवलंस तू. अरे गट्टू, तुझ्या बोलण्याने मला आयडिया मिळाली. आता मी प्लेग्राऊंड वरचे झोके बनवीन, जसे की सीसॉ, स्लाइड्स आणि बरच काही. चला, तुलाही आता काहीतरी सुचलंय बंटी. आता तू आणि मीच राहिलोय चिंकी. सांग, काय बनवणार आहेस तू? मी नाही सांगणार हरी. आता सरळ बनवूनच दाखवेन मी. अच्छा, मग मी सुद्धा नाही सांगणार मग. चला आता गप्पा बंद करून आपापले आयटम्स बनवूया. सगळ्यांकडे अर्ध्या तासाचा वेळ आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. मुलं अगदी मन लावून त्या ब्लॉक्सच्या वस्तू बनवत होते. आई बाबा त्यांना पाहून खुश होते की ते लोक अगदी मनापासून आपलं काम करतायत. मध्ये मध्ये आई सगळ्यांना स्नॅक्स देत होती. कधी चिंकीचे ब्लॉक्स एकदम पडायचे, तर कधी कधी गट्टूचं घर बनता बनता राहायचं. पण शेवटी अर्ध्या तासानंतर त्या सगळ्यांचे आयटम बनवून तयार होते. अरे वा मुलांनो, सगळ्यांचे ब्लॉक्स आयटम बनलेही. हा, तर चला दाखवा मला. अरे थांबा, माझ्याशिवाय नका सुरू करू. मीही येतेच. ये आई, तू आणि बाबा समोर बसा. मग आम्ही एक एक करून आमच्या गोष्टी दाखवू. ठीक आहे मुलांनो, तर सुरू करा. तर सगळ्यात आधी सादर आहे ब्लॉक्सचं घर. हे 3 मजल्यांचे आणि ह्यात मी राहतो. व्हेरी गुड गट्टू, हे तर खूप छान घर आहे. शाबास. थँक्यू बाबा. आणि हे आहे माझं प्लेग्राऊंड, गट्टूच्या अगदी घराशेजारी. यात स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत आणि सीसॉ देखील आहे. जेव्हा तुला घरात कंटाळा येईल त्यावेळेस तू बंटीच्या ग्राउंड मध्ये खेळायला जा. ओके आई. आता माझी पाळी. हा आहे डायनिंग टेबल खुर्च्यांचा सेट.
गट्टू हा तुझ्या घरात ठेव आणि ह्यावर बसून जेवण कर. हो गुड्डी, नक्कीच. ये हरी बेटा, आता तुझी पाळी. हो काका, तर ही आहे माझ्या ब्लॉक्सची कार. यात बसून मी सगळ्या शहरात खूप फिरेन. वाव हरी, हे तर खूपच मस्त बनलंय. थँक्यू गट्टू. चिंकी, आता तूच राहिलीयस आणि बघू तू काय बनवलंयस ते. हो हो, का नाही. तर सादर आहे माझं ब्लॉक्सचं इंडिया गेट. चिंकीने खूप सारे ब्लॉक्स एकत्र करून इंडिया गेटचं स्ट्रक्चर बनवलं होतं. सगळे ते पाहून चकित होतात. वा चिंकी बाळा, हे तर खरंच खूप कमाल करून दाखवलंयस तू. हा, यासाठी तर खूप मेहनत लागली असेल. हो बाबा, मी विचार केला की सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. खरोखरच ग चिंकी, तू खूपच क्रिएटिव्ह आहेस. तू सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बनवलंस आणि खूप छान सुद्धा. हो हो चिंकी, आज तर खरंच तू जिंकलीस. काय खरंच? थँक्यू सो मच. तर मुलांनो, आता आहे रिवॉर्ड टाइम. तर तुम्ही सगळ्यांनीच अगदी मेहनतीने या ब्लॉक्सच्या वस्तू बनवल्यात. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाणार आहे. ये! आणि चिंकी, तुझी इंडिया गेटची आयडिया सगळ्यात युनिक होती. त्यामुळे तुला एक स्पेशल रिवॉर्ड मिळेल आणि ते आहे डबल स्कूप आईस्क्रीम. वाव, येपी, मी खूप खुश आहे बाबा. मग बाबा सगळ्या मुलांना कारमधून आईस्क्रीम खायला नेतात आणि ब्लॉक सोबत क्रिएटिव्हिटी शो करण्याबद्दल रिवॉर्ड देतात. बर्थडेची तयारी. शाळेत लंच ब्रेक चालू होता. गट्टू, चिंकी, गुड्डी आणि बंटी हळू आवाजात आपापसात बोलत होते. पण तेवढ्यात तिथे अचानक हरी येतो आणि ते सगळे शांत होतात. अरे काय झालं मित्रांनो, मी येताच तुम्ही असे सगळे शांत का झाले? ते नाही हरी, आम्ही तुझ्यामुळे नाही शांत झालो. आम्ही तर असंच शांत झालो. लंच ब्रेक संपणार आहे ना, मग चला आपण आपापल्या जागेवर बसूया. हरी काही बोलणार तेवढ्यात हे सगळे मित्र आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. हे पाहून हरीला जरा आश्चर्य वाटतं, पण तेवढ्यात तो विषय बदलून म्हणतो, अच्छा मित्रांनो, तर आज आपण सगळे संध्याकाळी पार्कमध्ये खेळायला भेटतोय ना? काय? अरे नाही हरी, आज आम्ही सगळेजण बिझी आहोत. हो हरी, मला तर आज पूर्ण आठवड्याचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. आणि मला चिंकीला मदत करायची आहे. आणि मलाही थोडं काम आहे हरी, आपण नंतर खेळूया. काय? ठीक आहे मग मित्रांनो. तेवढ्यात लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं आपापल्या सीटवरती बसून अभ्यास करू लागतात. संध्याकाळ होते आणि हरी काही कामाने आपल्या घरातून जेव्हा बाहेर पडतो, तर जाताना तो त्याच पार्कच्या जवळून जातो. तर तो पाहतो की पार्कमध्ये गट्टू, चिंकी आणि गुड्डी बंटी होते आणि ते सगळे आपापसात बोलत होते. हे पाहून हरी खूप दुःखी होतो. अरे हे काय, गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी तर मला म्हणाले होते की ते खेळायला नाही येणार आहेत, पण हे सगळे तर इथेच आहेत. म्हणजे सगळे माझ्याशी खोटं बोलले. काय हे माझी मैत्री तोडणार तर नाहीत ना? कदाचित त्याचमुळे सगळ्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं असावं. हरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो धावतच आपल्या घरी जातो. पण तिकडे गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी तर खरं तर हरीच्या सिक्रेट बर्थडे पार्टीचं नियोजन करत होते. मित्रांनो, अजूनही हरीला आपला संशय नाही आलाय. आपण त्याच्यासाठी एक धमाकेदार बर्थडे प्लॅन करूया. मग आपण डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन गट्टू, चिंकीच्या घरी भेटूया बरोबर 12ला. येस, आणि आपल्याला सगळी डेकोरेशन 4 वाजेपर्यंत संपवायला हवी, कारण त्यानंतर आपल्याला काही करून हरीला घरी बोलवावं लागेल. ते सगळं होईल, पण तुम्ही सगळे वेळेवर या. ओके गट्टू. दुसऱ्या दिवशी 12 वाजता सगळेजण गट्टू, चिंकीच्या घरी येतात. त्यांच्याकडे बर्थडे डेकोरेशनसाठी खूप सारं सामान होतं, जसे रंगबिरंगी फुगे, बर्थडे कॅप्स, हॅपी बर्थडे वाले फुगे आणि खूप काही. चला मित्रांनो, सुरू करूया. बंटी, तू आणि मी पूर्ण घरात फुगे लावूयात, ओके? आणि मी आणि गुड्डी आईच्या मदतीने केक बनवायला जातोय. त्यानंतर आपण सगळे मिळून हॅपी बर्थडेचा फुगा लावूया. ओके. मग काय होतं, बंटी आणि गुड्डी बलून्स लावू लागतात.
आणि चिंकी, गुड्डी आणि आई केक बनवू लागतात. बंटी, तू मला लवकर चिकटपट्टी कापून दे. मी फुगे लावतो. अरे गट्टू, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर फुगे फुगवावे लागतील ना. अरे हो, हे पण आहे. मग चल आधी आपण सगळे फुगे फुगवूया. पण जसा गट्टू फुगे फुगवायचा प्रयत्न करतो, तो फुगे फुगवूच शकत नाही. हो बंटी, हा तर फुगतच नाहीये. थांब, मी प्रयत्न करतो. बंटीकडून थोडासा फुगा फुगतो, पण अचानक तो त्याच्या हातातून निसटून जातो आणि हवेत उडून जातो. ते पाहून बंटी आणि गट्टू दोघेही हसतात. अरे बंटी, हे तू काय केलंस? गट्टू, आपण या स्पीडने जर काम करत गेलो तर 4 वाजतील आणि मग डेकोरेशन कसं काय पूर्ण होईल? बंटी आणि गट्टू दोघेही आता फुगे फुगवू लागतात, पण त्यांच्याकडून एकही फुगा फुगत नव्हता. तेवढ्यात तिथे आई, चिंकी आणि गुड्डी येते. अरे हे काय गट्टू, तुम्ही अजूनपर्यंत एक फुगाही लावला नाहीये. आम्ही तर केक मायक्रोवेव्ह मध्ये बनवायला ठेवला सुद्धा. आम्ही काय करायचं चिंकी? बघ ना, हे फुगे नीट फुगतच नाहीये. अरे मुलांनो, तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं. आपल्याकडे स्टोर रूम मध्ये फुगे फुगवायचा पंप आहे. आठवतंय ना गट्टू? तुझ्या आणि चिंकीच्या वाढदिवसाला आपण घेतला होता. अरे हो आई, हे मला आधी का नाही आठवलं? थांबा, मी आत्ताच घेऊन येतो. गट्टू लगेचच स्टोअर रूम मध्ये जातो आणि फुगा फुगवण्याचे मशीन घेऊन येतो. यानंतर गुड्डी आणि चिंकी पटापट फुगे फुगवतात आणि गट्टू आणि बंटी ते लावू लागतात. बंटी, अजून चिकटपट्टी दे. हे घे. मला वाटतं इतके फुगे पुरेसे होतील मित्रांनो. तेवढ्यात तिथे आई येते आणि गट्टू चिंकीला म्हणते, मुलांनो, केक तयार आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून तो सजवायचा आहे. लवकर या बरं. ये! चला मित्रांनो, हे सोडा, आधी केक सजवूया. हो, चला मित्रांनो. सगळी मुलं किचन मध्ये जातात आणि चॉकलेट केकच्या सुगंधाने सगळे खूप खुश होतात. वाव काकू, केकचा वास किती छान येतोय. आई, आपण एक काम करूया. ह्या केकवर आपण हरीचं नाव लिहूया. हो, आणि आपण ह्यावर चॉकलेट सिरपही टाकूया, म्हणजे तो अजून टेस्टी होईल. हो मुलांनो, का नाही. सगळ्यात आधी आपण ह्यावर व्हॅनिला क्रीम लावूया आणि मग त्यावर चॉकलेट क्रीमने हॅपी बर्थडे हरी लिहूया. ओके ओके. केकला तसंच डेकोरेट केल्यानंतर सगळी मुलं जातात आणि हॅपी बर्थडे वाल्या फुग्याला फुगवून त्याला भिंतीवरती लावून देतात. आणि आता वेळ आली होती हरीला बोलवायची. एक काम करूया मित्रांनो, आपण हरीला फोन करूया आणि त्याला एकदम सिरियस होऊन म्हणूया की आम्हाला त्याच्याशी महत्वाचं काम आहे. मग तो नक्की इथे येईल. ओके गट्टू, हा मस्त प्लॅन आहे. लवकर फोन कर त्याला. गट्टू हरीला कॉल लावतो आणि हरी कॉल उचलतो. हॅलो गट्टू. हाय हरी, आम्ही सगळे सोबत आहोत. मी, गुड्डी आणि चिंकी. आम्हाला सगळ्यांना तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तू लवकर माझ्या घराच्या बाहेर ये. काय महत्वाचं बोलायचंय? पण हरी काही बोलणार तेवढ्यात गट्टू अगोदरच फोन ठेवून देतो आणि सगळे मित्र गट्टू चिंकीच्या घराबाहेर थांबून हरीची वाट पाहतात. पण तिकडे हरी काहीतरी वेगळाच विचार करत होता. माहित नाही मित्रांना माझ्याशी काय बोलायचंय. गट्टूने तर मला बर्थडे विश पण नाही केलं. काय ते आज माझ्या बर्थडेच्या दिवशीच माझी मैत्री तर तोडणार नाहीत ना? मला तर खूप भीती वाटतेय. चला लवकर जाऊन पाहूयात तरी. हरी लवकरच गट्टू चिंकीच्या घरी पोहोचतो आणि पाहतो तर ते सगळे बाहेरच उभे होते. काय झालं मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मला इथे असं अचानक का बोलावलं? हरी, चल आत चल, मग आम्ही तुला सगळं सांगू. हो हरी, चल आत जाऊया. अच्छा ठीक आहे. जसा हरी आपल्या मित्रांसोबत आत जातो तिथे खूप अंधार पाहून तो जरा गोंधळतो. अरे इथे तर खूप अंधार आहे मित्रांनो. तेवढ्यात अचानक आई लाईट्स ऑन करते आणि सगळे एकत्रित म्हणतात, हॅपी बर्थडे हरी. हरी आपल्या बर्थडेचं इतकं छान डेकोरेशन पाहून अगदी आश्चर्यचकित होतो. वाव मित्रांनो, ही तर स्पेशल सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. याचा अर्थ तुम्ही सगळे माझ्याशी मैत्री तोडणार नाही आहात काय? अरे आम्ही तुझी मैत्री का तोडू यार? आपण सगळे तर बेस्ट फ्रेंड आहोत.
नाही नाही काय नाही मित्रांनो. एवढं बोलून हरी आपल्या सगळ्या मित्रांना मिठी मारतो. तेवढ्यात आई मुलांना म्हणते, मुलांनो, चला आता आपण केक कापूया. ओके आंटी. हरी, तुझ्या मनात एक इच्छा धर आणि मग कॅन्डल विझव. ओके गट्टू. 1 2 3. जसा हरी कॅन्डलवरती फुंकर मारतो आणि केक कट करतो तेव्हा सगळे जण हॅपी बर्थडे सॉन्ग गाऊ लागतात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Hari. Happy birthday to you. थँक्यू मित्रांनो. यानंतर हरी सगळ्यांना केक भरवतो आणि मग सगळेजण मिळून खूप सारे बर्थडे गेम्स खेळतात. सगळेजण आईने बनवलेले स्नॅक्स खातात आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांची मैत्री अजूनच घट्ट होते. गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात. पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सोर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्हीकडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता. हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायलात तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा? कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचन मध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय मुलांनो, तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग. मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्या आहेत, त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई, 1 मिनिट, मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई,
आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर, ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅन मध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅन मध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅन मध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो. आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही. आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबलवरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउलमध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स सोबत. नवा फॉरेनर विद्यार्थी. गट्टू चिंकीची हिवाळ्यातली सुट्टी संपली होती आणि आता त्यांना शाळेत जायचं होतं. आई सकाळी सकाळी गट्टू चिंकीच्या रूम मध्ये येते आणि त्यांना उठवत म्हणते, अरे आता उठा मुलांनो, लक्षात नाही का तुमची हिवाळ्याची सुट्टी संपलीये. ब्लँकेट मधून लवकर बाहेर येऊन आंघोळ करा. पण आई, किती छान वाटतंय. आमची तर इच्छाच होत नाहीये ब्लँकेट मधून बाहेर यायची. हो आई, अजून थोडा वेळ झोपायचंय. बाळांनो, इतक्या दिवसानंतर तुमची शाळा उघडतीये. तुमचे सगळे मित्र जात असतील. तुम्ही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक नाहीये का? मित्रांबद्दल ऐकून गट्टू चिंकीची झोप पटकन उडून जाते. ते लगेच उठतात आणि शाळेत जाण्यासाठी तयार होऊन जातात. शाबाश मुलांनो, तुम्ही अगदी वेळेत तयार झालात. चला, मी तुम्हाला माझ्यासोबत कारमध्ये सोडतो शाळेत. ओके बाबा. मग बाबा गट्टू चिंकीला शाळेमध्ये सोडतात आणि गट्टू चिंकी लगेचच आपल्या वर्गात पोहोचतात. तिथे गुड्डी, बंटी आणि हरी अगोदरपासूनच त्यांची वाट पाहत होते. मित्रांनो, खूप दिवसांनी तुम्हाला भेटल्यावर खूप छान वाटतंय. हो गट्टू, खरंच मी एवढ्या दिवसात घरी खूप बोर झालो. हो, पण मी तर हिवाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेले होते.
तिथे मी खूप मजा केली. सगळे मित्र एकमेकांशी बोलतच होते की तेवढ्या चिंकीची नजर कॉर्नर सीटवर पडते. ती पाहते की तिथे नवीन ऍडमिशन झालेली एक मुलगी बसली होती आणि ती परदेशी होती. अरे हे काय, नवीन ऍडमिशन? अरे हो चिंकी, हा नवीन ऍडमिशन आहे. असं ऐकलंय की ह्या मुलीच्या वडिलांची ट्रान्सफर फॉरेन मधून इथे झाली, म्हणून ही इथे आली. पण ती कोणाशी बोलत नाहीये. असं वाटतं की तिला बोलायला आवडत नाही. अगं नाही नाही गुड्डी, मला असं वाटतंय की ती नर्वस आहे. कदाचित तिला इथली भाषा येत नसेल. हो गट्टू, तू बरोबर बोललास. तिचा कोणी मित्रही नाहीये इथे. चला आपण जाऊन तिच्याशी बोलूया. ओके, चल चिंकी. मग गट्टू चिंकी त्या फॉरेनर मुलीजवळ जातात आणि तिच्याशी बोलतात. हॅलो. ती फॉरेनर मुलगी थोडी नर्वस होत म्हणते, Oh, hi. Hello. व्हॉट इज युअर नेम? My name is Liza and I am new admission here. Oh, yes, we know. If you don't mind, we can become friends. Oh, that's great. I don't have many friends here. Thank you so much. Your name? अगोदर तर लिसाच्या त्या अमेरिकन ॲक्सेंटमुळे गट्टू चिंकीलाही तिचं बोलणं समजत नाही आणि ते थोडंसं नर्वस होऊ लागतात. What? Oh, your name. ओ येस येस, आय एम गट्टू अँड शी चिंकी. Oh, that's great, Gatu Chinky. लिझा मजेदार पद्धतीने गट्टूचं नाव घेते, ज्यामुळे गट्टू चिंकी दोघेही हसू लागतात आणि त्यांना हसताना बघून लिझा देखील हसू लागते. पण तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. Good morning, teacher. गुड मॉर्निंग मुलांनो. आज सगळ्यात आधी मी तुम्हाला कोणाला तरी भेटवणार आहे आणि ती आहे लिझा. हॅलो एव्हरीवन. लिझा नवीन ऍडमिशन आहे आणि ती फॉरेनर सुद्धा आहे, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी मैत्री करा, म्हणजे तिला तिच्या देशाची जास्त आठवण येणार नाही. ओके? ओके मॅम. मग सगळी मुलं दिवसभर अभ्यास करतात आणि गट्टू चिंकी सुद्धा मध्ये मध्ये तिची मदत करतात. शाळा सुटल्यानंतर जेव्हा सगळे मुलं बाहेर पडतात तेव्हा सगळ्यांचे पालक त्यांना घ्यायला आले होते. गट्टू चिंकीला न्यायला आई आली होती. दोघेही आईच्या जवळ पटकन जातात. कसा गेला दिवस? आई खूप मस्त होता आणि माहितीये आमची एका नवीन मुलीशी मैत्रीही झाली. हो आई, आणि तिचं नाव लिसा आहे आणि ती फॉरेनर आहे. गट्टू चिंकी लिझाबद्दल आपल्या आईला सांगतच असतात. तेवढ्यात तिथे लिझा आपल्या पॅरेंट्स सोबत येते. हॅलो गाटू चिंकी. हॅलो आंटी. हॅलो बेटा. गाटू चिंकी, यू हेल्प मी अ लॉट टुडे इन द क्लास. यू आर माय फर्स्ट टू फ्रेंड्स हियर इन दिस कंट्री. क्या तुम दोनों मेरे घर आओगे फॉर टी एंड केक? आंटी, कैन दे कम? गट्टू चिंकी आईकडे पाहू लागतात. येस शुअर लिझा. फक्त तू तुझ्या घराचा ऍड्रेस सांग, मग मी गट्टू चिंकीला तुझ्या घरी सोडेल. हे लिझा, फिर तो हम तुम्हारी होमवर्क में भी मदद कर सकते हैं. अरे गट्टू, तिला हिंदी येत नाही, इंग्लिश मध्ये सांग. अरे नहीं नहीं चिंकी, मुझे भी थोड़ी बहुत हिंदी जाती है. लिझाच्या या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे लिझा, जाती नहीं आती है. हा हा भाई गाटू. लिझा, गॅटू नाही गट्टू. बर, आपण आता संध्याकाळी भेटूया. बाय बाय. बाय बाय लिझा. बाय बाय गट्टू चिंकी. लिझाशी बोलून गट्टू चिंकी घरी येतात. मग संध्याकाळी तिच्या घरी जाण्यासाठी गट्टू चिंकी खूप एक्सायटेड होते. गट्टू चिंकी, मी काही कपकेक्स बनवलेत, तुम्ही लिसासाठी घेऊन जा, तिला आवडतील. वाव, थँक्यू आई. हो, थँक्यू आई. मग आई कप केक्स पॅक करते आणि गट्टू चिंकीला लिझाच्या घरी घेऊन जाते. जा मुलांनो, आणि मी तुम्हाला 1 तासानंतर घ्यायला येईल. तुमचा होमवर्क वेळेत पूर्ण करा. ओके आई. एवढं बोलून गट्टू चिंकी घराची डोअर बेल वाजवतात आणि लिझा लवकरच दरवाजा उघडते. वेलकम गाटू चिंकी. लिझा, कपकेक्स फॉर यू. येस, मम्मी मेड देम फॉर यू. ओह, थँक यू सो मच गाटू चिंकी. लिझा, गट्टू नॉट गॅटू. असं वाटतंय की तू माझं नाव कधीच बरोबर घेणार नाही.
बरोबर बोललास गट्टू. काही दिवसांनी तुझं नाव गट्टू वरून गॅट्टू होईल. आय एम सॉरी गट्टू. गट्टू चिंकी लिझाशी बोलतच होते की तेवढ्यात लिझाची मॉम तिथे येते. हेलो किड्स, वेलकम होम. थैंक यू, आप दोनों ने स्कूल में लीजा की इतनी हेल्प की. यू किड्स कैन स्टार्ट डूइंग द होमवर्क एंड आई विल ब्रिंग सम स्नैक्स एंड टी इन योर रूम. Yes, thank you, Mom. We are going to my room then. ओके लिझा, ऑल्सो डोंट मेक लॉट ऑफ नॉईज. लिझा आणि तिच्या आईला असं इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलताना पाहून गट्टू चिंकीला खूप छान वाटत होतं. त्यांना वाटत होतं की ती जणू काही कुठला इंग्लिश शो पाहतायत. मग लिझा गट्टू चिंकीला आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि तिची रूम पूर्ण पिंक कलरच्या वस्तूंनी भरली होती आणि खूप सुंदर दिसत होती. Wow, Lisa, your room is so pretty. Thank you, Chinky. और तुम्हारा एक्सेंट भी मुझे बहुत पसंद है लिजा. मगर मुझे तो तुम दोनों की तरह हिंदी बोलनी है दोस्तों. I love हिंदी. कोई बात नहीं लीजा, तुम हमारे साथ रहकर जल्दी ही सीख जाओगी और हम तुमसे इंग्लिश बोलना सीख लेंगे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. त्यानंतर ती लोक आपल्या बॅगमधून आपली पुस्तकं काढतात आणि होमवर्क करू लागतात. गट्टू चिंकी अगदी छानपणे लिझाला पूर्ण होमवर्क समजावतात. तेवढ्यात लिझाची मॉम तिथे चहा आणि केक घेऊन येते. पण गट्टू चिंकी हे पाहून दंग होऊन जातात. अरे, चहा सोबत केक? पण गोड चहा सोबत गोड केक कसा खाऊ शकतो आपण? Oh no, Gatu. This is not sweet tea. This is green tea. This goes really well with sweet cake. Have some. You will love it. हो, ओके लिझा. गट्टू चिंकी केक सोबत आपली ग्रीन टी पितात आणि त्यांना खूप मजा येते. मग ते तिघे मिळून आपला होमवर्क संपवतात. जसा होमवर्क संपतो तेव्हा गट्टू चिंकीला घ्यायला आई येते आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीची एक नवी फॉरेनर फ्रेंड बनते. गट्टू चिंकी आणि ख्रिश्चन वेडिंग. गट्टू चिंकी घराबाहेर खेळत होते की तेवढ्यात एक काका घराची बेल वाजवतात. तुमच्यासाठी मेल आला आहे. घरातून बाबा दरवाजा उघडतात आणि काकांना पाहून गट्टू चिंकी सुद्धा धावतच दरवाजाजवळ येतात. ओहो, मेल द्या, मी रजिस्टरवर साईन करतो. एवढ्यातच गट्टू चिंकी तो मेल आपल्याकडे घेतात आणि घराच्या आत जातात. वाव, ह्यात काय आहे बाबा? हो बाबा, काय यात? द्या मुलांनो, मी उघडून पाहतो. बाबा पटकन तो मेल उघडून पाहतात तर त्यातून एक वेडिंग इन्व्हिटेशन येतं. पण हे वेडिंग इन्व्हिटेशन खूप युनिक होतं. बाबा, ह्या कार्डमध्ये जी नवरी आहे तिने पांढरा ड्रेस घातलाय आणि नवऱ्याने सूट. आपल्याकडच्या लग्नात तर असं नाही होत. असं मी टीव्हीवर पाहिलंय. हो चिंकी, कारण हे हिंदू लग्न नाही तर ख्रिश्चन वेडिंग आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक जुना मित्र होता ज्याची दुसऱ्या कंपनीमध्ये बदली झाली. तो ख्रिश्चन होता आणि हे त्याच्याच लग्नाचं कार्ड आहे. वाव, म्हणजे आपण ख्रिश्चन वेडिंगला जाणार आहे? हे तर ऐकायला पण खूप छान वाटतंय बाबा. आपण जाणार ना? हो मुलांनो, नक्की जाऊया. हे वेडिंग याच रविवारी आहे. आपण सगळे छान तयार होऊन जाऊया. पण तेवढ्यात आई किचन मधून येते. तिने बाबा आणि गट्टू चिंकीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. अहो, पण ख्रिश्चन वेडिंगला जाण्यासाठी आपल्यालाही तसेच कपडे घ्यावे लागतील ना? जसं मला आणि चिंकीला ड्रेस आणि तुम्हाला आणि गट्टूसाठी टक्सिडो सूट. हा, तर आपण सगळे सोबत रविवारच्या अगोदर एक दिवस शनिवारी शॉपिंगला जाऊया आणि वेडिंगसाठी ड्रेसेस घेऊन या. ओके? ये, मग तर मजाच येईल. अशा प्रकारे गट्टू चिंकी खूप आतुरतेने रविवारची वाट पाहू लागतात. शनिवारी ते आईबाबांच्या सोबत जाऊन ड्रेस सुद्धा घेऊन येतात आणि रविवारी गट्टू चिंकी सकाळी सकाळी लवकर उठतात. आई, मला तर रात्रीपर्यंत धीरच धरवत नाहीये. रात्रीपर्यंत का गट्टू बाळा? आपली हिंदू लग्न ही रात्री होतात, पण ख्रिश्चन लग्न तर दिवसा होतात. काय? याचा अर्थ आपल्याला रात्रीपर्यंत वाट नाही पाहावी लागणार. ये गट्टू. म्हणजे आई, मी आणि चिंकी जाऊन तयार होऊ? अरे नाही मुलांनो, आपण 12 वाजेपर्यंत जाऊया. तुम्ही नाश्ता करून घ्या. बाबांच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू चिंकी नाश्ता करून घेतात
आणि मग आई त्या दोघांना तयार करते. आई आणि चिंकीने पिंक कलरचा ड्रेस घातला होता आणि गट्टू आणि बाबांनी टक्सिडो सूट. सगळेजण आपापल्या ड्रेसमध्ये बेस्ट दिसत होते. चिंकी, थांब, मी तुझ्या केसांमध्ये हा गुलाबी रंगाचा बोही घालते. वाव, आई हा किती क्यूट आहे. हो चिंकी, तू तर अगदी प्रिन्सेस दिसतेस. अच्छा, चला मुलांनो, आता निघूया. मग सगळे कारमध्ये बसतात आणि बाबा सगळ्यांना वेडिंगच्या ठिकाणी घेऊन जातात, जे चर्च होतं. चर्च खूप सुंदर सजवलं होतं आणि सगळीकडे व्हाईट फ्लॉवर्स होते. वाव, चर्च किती सुंदर सजवलंय आई बाबा. हो गट्टू चिंकी, चला आज जाऊन आपल्याला सीटवर बसायचंय. आणि हो गट्टू चिंकी, तुम्ही अजिबात आवाज करायचा नाही. ओके बाबा. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जाऊन चर्चमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसतात. तिथे खूप सारी लोक होती. थोड्याच वेळात गट्टू चिंकीला समजतं की आता ब्राईडची एंट्री होणार होती आणि समोर चर्चचे फादर आणि ग्रूम अगोदरच तिथे होते. गट्टू चिंकी, आता पहा, तिथून बाहेरून ब्राईड चालत येईल आपल्या बाबांसोबत. हे खूप इम्पॉर्टंट रिच्युअल असतं. नेहमी बाबाच आपल्या मुलीसोबत आईलवर वॉक करत येतात. ओ, किती इंटरेस्टिंग आहे हे बाबा. मी शाळेतल्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. तेवढ्यात अचानक चर्चमध्ये बसलेली सगळी लोक उभी राहतात आणि मागे पाहू लागतात. त्याच वेळी ब्राईड आपल्या बाबांसोबत एंट्री घेते. ओ वाव, नवरी किती सुंदर आहे. तिचा व्हाईट ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे. एकदम प्रिन्सेस दिसतीये. चिंकी, बघ सगळे शांत आहेत. आपणही शांत राहायला हवं. ओ हो हो, ओके गट्टू. हळूहळू ब्राईड ग्रूम पर्यंत पोहोचते आणि मग तिचे बाबा मागे होतात. आता वेळ होती वाऊज, म्हणजेच लग्नाच्या प्रॉमिसेस घेण्याची. आता तुम्ही दोघं वेडिंग वाऊज घ्याल. येस फादर. आय प्रॉमिस की मी तुमच्या सोबत नेहमी ऑनेस्ट, कम्पॅशनेट आणि लॉयल असेन. टुगेदर वी विल लाफ, क्राय, ग्रो अँड ड्रीम. Throughout all the uncertainties and trials of life, I promise to be faithful you and love you forever. जसेही ब्राईड आणि ग्रूम आपले वाऊज घेतात, तिथे बसलेले सगळे लोक टाळ्या वाजवू लागतात. त्यानंतर फादर त्या दोघांना त्यांच्या रिंग्स देतात आणि ते दोघे एकमेकांना रिंग्स घालतात आणि अशा प्रकारे वेडिंग कंप्लीट होते आणि तिथे उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवतात. वाव बाबा, आता काय होणार? आता ब्राईड ग्रूम चर्चच्या बाहेर व्हेन्यूवर जातील, जिथे टेबल आणि चेअर आहेत. ते तिथे एकत्र आता फोटोग्राफ क्लिक करतील आणि मग जेवण सुरू होईल. चला गट्टू चिंकी, आपणही बाहेर जायला हवं आता. ओ ओके बाबा. आणि मुलांनो, आपण जेव्हा वेडिंग कपलला कॉंग्रॅच्युलेट करू तेव्हा तुम्ही त्यांना हा बुके द्या. ओके ओके आई. मग सगळ्या गेस्ट सोबत गट्टू चिंकी सुद्धा बाहेर लॉन मध्ये जातात. ब्राईड आणि ग्रूम आपल्या चेअर्सवर बसतात आणि मग सगळे पाहुणे एक एक करत ब्राईड आणि ग्रूम सोबत फोटोग्राफ्स घेतात. आणि आता वेळ होती गट्टू चिंकी आणि आईबाबांची जाण्याची. गट्टू चिंकी बुके देताना म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. ओ थँक यू गट्टू चिंकी. हा, थँक यू व्हेरी मच गट्टू चिंकी. कॉंग्रॅच्युलेशन्स अँथनी. थँक यू. या, आपण सगळे सोबत पिक्चर क्लिक करूया. से चीज. चीज. तेवढ्यात एक लेडी ब्राईडच्या जवळ जाऊन म्हणते, आता बुके फेकायला पाहिजे. चल लिसा. हो हो नक्की. लिझा फिरून उभी राहते आणि तिच्या हातात एक बुके होता आणि त्यांच्या मागे त्यांच्या सगळ्या मैत्रिणी उभ्या होत्या. गट्टू चिंकी हे खूप लक्षपूर्वक पाहत होते. तेव्हा लिझा न पाहताच तो बुके मागे फेकते आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एक फ्रेंड तो बुके कॅच करते आणि सगळे हसू लागतात. अगं आई, हे सगळं काय होतंय? हो आई, त्या ताईने बुके कॅच केल्यावर सगळे इतके का हसतायत? कारण मुलांनो, ती एक परंपरा आहे. ह्यामध्ये नवरीची जी मैत्रीण बुके कॅच करेल तिचंच लग्न आता सगळ्यात आधी होईल. हो, असंय. हो मुलांनो, बघा, चला जेवण सुरू झालंय. आपल्याला जाऊन आता खायला हवं, मग घरी सुद्धा जायचंय. हो बाबा. बरं, इथे खायला काय असेल? तेच ना जे आपल्या लग्नात असतं. हो मुलांनो, अगदी तेच. पण इथे डेझर्टमध्ये केक असेल आणि फ्रूट स्टार्ट
आणि सोबत सॅलड आणि मेन कोर्स. चला आपण जाऊनच पाहूया. मग गट्टू चिंकी आईबाबांसोबत जेवायला जातात. त्यांना जेवण खूप यमी वाटतं आणि मग ते डेझर्ट, फ्रूट स्टार्ट आणि केकही ट्राय करतात. त्यानंतर वेडिंग कपलला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करून आई बाबा गट्टू चिंकी घरी परततात. गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचनमधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय, स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचनमध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचनमध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला. काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं मी हेच विचारलं ना चिंकी, तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही, पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच. आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीनमध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये, थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीनमध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो हो गट्टू चिंकी, आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू.
मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम, आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे, तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. चला. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी, तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू, चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे, हे काय? काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया. मग गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिन मध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू, चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू, चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके मॅम. मग गट्टू, चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू, चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं. गट्टू, चिंकी आणि अॅन्युअल स्किट. गट्टू, चिंकीच्या शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शनची तयारी चालू होती. वेगवेगळे प्रोग्रॅम्स जसं डान्स, स्किट, म्युझिक प्रोग्रॅमसाठी ऑडिशन सुरू होत्या. गट्टू, चिंकी ही स्किटचं ऑडिशन देण्यासाठी आले होते. चिंकी, तू ग्रीन हाऊस मध्येस, म्हणून तुला ग्रीन हाऊसची कोऑर्डिनेटर श्रियाताईला ऑडिशन द्यायची आणि मला ब्लू हाऊसचा कोऑर्डिनेटर विशाल दादाला. काय गट्टू, ह्याचा अर्थ असाही आहे की जर आपण सिलेक्ट झालो तर आपण वेगवेगळ्या स्किटमध्ये सिलेक्ट होऊ. हो चिंकी. मी तर जाती ऑडिशन द्यायला. एवढं बोलून चिंकी ऑडिशन देण्यासाठी निघून जाते. श्रेया दीदी ग्रीन हाऊसच्या एकेका मुलाकडून काही डायलॉग्स म्हणून घेत होती आणि जो सगळ्यात छान बोलेल त्याला सिलेक्ट करत होती. बरं चिंकी, आता तुझी पाळी. एका मजेशीर पद्धतीने इंट्रोडक्शन दे. ओके ताई. चिंकी एक मोठा श्वास घेते आणि कॉन्फिडन्सने म्हणते, हॅलो, मी आहे चिंकी आणि माझा आवडता छंद आहे ऍक्टिंग. म्हणून तर ह्या स्किटमध्ये भाग घ्यायला मी आली आहे. जर मी ह्या स्किटमध्ये असेल तर आपलं हाऊस नक्की जिंकेल. थँक्यू. चिंकी जसं आपलं इंट्रोडक्शन देते, श्रेयाताई टाळ्या वाजवू लागते आणि मग पुढच्या कॅन्डिडेटला बोलावते. चिंकी रूमच्या बाहेर येते. तिकडे गट्टूनेही ऑडिशन दिली होती आणि तो चिंकीची वाट पाहत होता. गट्टू, मला चांगलं करता आलं असतं ह्यापेक्षा. सेम चिंकी, मला जर अजून एक चान्स मिळाला असता तर मी ऑडिशन अजून छान दिली असती. चल, आपण गुड्डी, हरी आणि बंटीला विचारूया की त्यांची डान्सची ऑडिशन कशी झाली.
गट्टू चिंकी क्लासमध्ये जाऊन गुड्डी, बंटी आणि हरीला भेटतात. ते तिघेही डान्समध्ये सिलेक्ट झाले होते, त्यामुळे खूप खुश होते. कॉंग्रॅट्स मित्रांनो. थँक्यू गट्टू चिंकी. आमची तर डान्सची प्रॅक्टिस उद्यापासून सुरू होईल. अरे वा, उद्या आमचा रिझल्टही असेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यावर घरी जातात. रिझल्टसाठी दोघेही खूप नर्वस होतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी ते शाळेत जातात तर त्यांना समजतं की ते दोघंही आपापल्या हाऊसच्या स्किटमध्ये सिलेक्ट झालेत. ये चिंकी, आपण दोघं सिलेक्ट झालो. तेवढ्यात क्लासमध्ये श्रेया दीदी आणि विशाल भैया येतात. जी मुलं ग्रीन हाऊस किट मध्ये सिलेक्ट झालीये त्यांनी चला, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हो, आणि ब्लू हाऊसची मुलंही चला. बाय चिंकी, बेस्ट ऑफ लक. तुलाही गट्टू. मग गट्टू चिंकी आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत निघून जातात. नीट ऐका सगळ्यांनी, आपल्या ग्रुपची प्रॅक्टिस आणि विषयासंबंधी दुसऱ्या ग्रुपला कळलं नाही पाहिजे, कारण ते आपले रायव्हल्स आहेत. ओके. मग श्रेया दीदी त्या सगळ्या मुलांना आपापले रोल सांगते. चिंकीला आईचा रोल मिळाला होता, तर गट्टूला तिकडे त्याच्या स्किटमध्ये सोल्जरचा रोल मिळाला होता. दोघंही पूर्ण दिवसभर खूप प्रॅक्टिस करतात. जेव्हा सुट्टीत ते एकमेकांना भेटतात तेव्हा चिंकीला गट्टू म्हणतो, चिंकी, सांग ना, तुला कुठला रोल मिळालाय? काय? अजिबात नाही. श्रेयाताईने मला नाटकाविषयी कुठलीही गोष्ट कोणालाही सांगायला मनाई केलीये. अगं पण चिंकी, तू मला तर सांगूच शकते ना. नाही गट्टू. ठीक आहे, मग मीही तुला काहीच नाही सांगणार. गट्टू चिंकी याच गोष्टीवर वाद घालत घरी पोहोचतात आणि मग दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून आपापल्या डायलॉग्सची प्रॅक्टिस करत बसतात. हे पाहून आई त्यांना म्हणते, अरे गट्टू, तू इथे माझ्या रूम मध्ये आणि चिंकी दुसऱ्या रूम मध्ये, तुम्ही असे वेगवेगळे प्रॅक्टिस का करताय? आई, आम्ही दोघं स्पर्धक आहोत आणि मला नाही वाटत की तिने माझे डायलॉग ऐकावे आणि तिला माझ्या स्किट विषयी समजावं. काय? जेव्हा आई चिंकीच्या जवळ जाते तेव्हा तीही हेच म्हणते. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसले असल्यामुळे त्यांना दोन्हीकडे जाऊन नाश्ता द्यावा लागत होता. आई, माझ्याकडनं हे संवाद पाठच होत नाहीये. तू माझी मदत करशील संवाद पाठ करायला? हो हो चिंकी, का नाही. पण तेवढ्यात गट्टू तिथे येतो आणि आईला म्हणतो, आई, हे चुकीचं आहे. मलाही तुझ्या मदतीची गरज आहे. तू मला मदत कर. नाही गट्टू, मी आईला आधी सांगितलं ती मला मदत करेल. तेवढ्यात बाबा घरी येतात. बरं झालं तुम्ही आलात. ह्या दोघांनी तर आज मला त्रास दिलाय. आता एक काम करू, तुम्ही गट्टूला संवाद पाठ करायला मदत करा आणि मी चिंकीला मदत करते. ठीक आहे, चल गट्टू, मी करतो तुझी मदत. मग आई बाबा वेगवेगळ्या रूम्स मध्ये बसून गट्टू चिंकीची डायलॉग म्हणण्यामध्ये मदत करतात. अशीच अॅन्युअल फंक्शनच्या दिवसापर्यंत गट्टू चिंकी प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल डेच्या एक दिवस अगोदर, आई, बाबा, ऐका. हा मुलांनो, काय झालं? हे घ्या बाबा, स्नेहसंमेलनाला येण्याची पत्रिका. हे आम्ही स्वतः बनवलंय शाळेत तुमच्या दोघांसाठी. हो, आणि तुम्हा दोघांना उद्या यायचंय आणि कार्यक्रमात आमचं स्किटही बघायचंय आणि इतर अनेक कार्यक्रम सुद्धा. आम्ही दोघं अगदी वेळेत येऊ आणि तुमच्या स्किटच्या वेळेला भरपूर टाळ्या वाजवू. ओके बाबा, आता आम्ही शाळेत जातो. आज आमच्या स्किट्सचे प्रॅक्टिस सेशन सुद्धा आहेत. मग गट्टू चिंकी शाळेमध्ये जातात आणि आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत स्किटची प्रॅक्टिस करू लागतात. तिकडे गुड्डी, बंटी आणि हरी सुद्धा डान्सची खूप प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे शाळेमध्ये डेकोरेशनही सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी अॅन्युअल फंक्शन होतं आणि गट्टू चिंकी आपापले कॉस्ट्युम्स घेऊन सकाळी लवकरच शाळेमध्ये जातात. थोड्या वेळाने ऑडिटोरियम मध्ये सगळे पालक एक एक करून येऊ लागतात. आई बाबा सुद्धा सगळ्यात पुढच्या रांगेमध्ये बसले होते, जेणेकरून त्यांना गट्टू चिंकीला नीट पाहता येईल. सगळ्यात आधी बंटी, हरी आणि गुड्डीचा वेलकम डान्स सुरू होतो. हा होता आमच्या ज्युनियर किड्सचा वेलकम डान्स. आणि आता वेळ आहे स्कूलच्या इंटर हाऊस किटच्या कॉम्पिटिशनची. आणि जो पहिला ग्रुप परफॉर्म करणार आहे तो आहे ग्रीन हाऊस आणि यांच्या स्किटचा विषय आहे स्मार्टफोन, घराचा नवीन सदस्य. बाळा, स्मार्टफोन मध्ये आपण अलार्म तर लावू शकतो, पण हे आपल्याला सकाळी आईसारखं प्रेमाने थोडीच उठवणार आहे. म्हणून ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनू शकतो, पण आपल्या कुटुंबाचा नाही.
हा होता ग्रीन हाऊसचा अमेझिंग परफॉर्मन्स. आता वेळ आहे ब्ल्यू हाऊसची, ज्यांचा विषय आहे इंडियन आर्मी, आपले रक्षक. आम्ही देशाचे जवान आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुमचं रक्षण करू. मा तुझे सलाम. स्किट संपतात सगळी ऑडियन्स उभे राहून टाळ्या वाजवतात. गट्टूचा परफॉर्मन्स खरोखरच जोरदार होता. त्यानंतर अजून काही डान्स परफॉर्मन्स होतात. पण गट्टू चिंकी आपले युनिफॉर्म न घालताच पटकन आईबाबांजवळ जातात. आई बाबा, आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी खूप छान केलं. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात. पण तेवढ्यात अनाउन्समेंट होते. हाऊस किटच्या चारही टीमने स्टेजवर यायचंय, कारण आता आम्ही बेस्ट हाऊस किटला अवॉर्ड देत आहोत. आई बाबा, आम्ही जातो आता. आपण शेवटी भेटू. हो, बाय बाय आई बाबा. गट्टू चिंकी पटकन स्टेजवर उभ्या असलेल्या आपापल्या टीम जवळ जाऊन उभे राहतात आणि बेस्ट स्किट परफॉर्मन्सचा अवॉर्ड गट्टूच्या टीमला म्हणजे ब्ल्यू हाऊसला मिळतो आणि सेकंड अवॉर्ड चिंकीच्या टीमला मिळतो. बाकीच्या टीम्सलाही पार्टिसिपेशन अवॉर्ड मिळतो. अॅन्युअल फंक्शन नंतर आई बाबा आणि गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमला जिंकण्याच्या आनंदात आईस्क्रीम ट्रीट देतात. गट्टू चिंकी आणि ट्विन्स. आज गट्टू चिंकीचा आईबाबांसोबत शॉपिंगला जाण्याचा प्लॅन होता. त्यामुळे सगळे लवकर तयार होऊन मॉलमध्ये पोहोचतात. ये, आज आपण मॉलमध्ये खूप मजा करायची. लवकर आज जाऊया आई बाबा. हो हो, ठीक आहे. चला गट्टू चिंकी, तसंही आज मला घरासाठी खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी आपण डिपार्टमेंटल स्टोअरला जाऊयात. हो आई, मलाही खूप स्नॅक्स घ्यायचे आहेत. आणि मला सुद्धा. म्हणजे मी आज बोर होणार आहे तर. सगळे हसत हसत मॉलमध्ये जातात. आई सगळ्यांना घेऊन डिपार्टमेंट स्टोअरमध्ये जाते आणि शॉपिंग करू लागते. गट्टू चिंकी एक शॉपिंग ट्रॉली घेऊन आईच्या पाठीमागे चालू लागतात. तेवढ्यात गट्टू पाहतो की टॉयज कॉर्नर मध्ये एक मुलगी उभी आहे. वाव, हे टॉय कार्स किती मस्त आहेत. मला टॉय कार्स खूप आवडतात. काय खरंच? तुला थार सुद्धा आवडते? हो हो, ग्रीन थार तर माझी फेवरेट आहे. माझी. आणि मला स्कॉर्पिओ सुद्धा खूप आवडते. हो, ही बघ, ही टॉय कार थारचं लहान मॉडेल आहे. हे किती कूल आहे. गट्टू त्या मुलीसोबत कार्स विषयी बोलू लागतो की तेवढ्यात तिची आई तिला बोलावून घेते आणि ती मुलगी त्यांच्याकडे निघून जाते. गट्टू, तुझी आणि त्या मुलीची टॉयची चॉईस एकदम सारखी होती. पण चल, आता आपण डॉल्सच्या भागात जाऊयात. चिंकी जबरदस्तीने बाहुल्यांच्या सेक्शनमध्ये गट्टूला घेऊन जाते. पण दोघे हे पाहून गोंधळून जातात की तिथे सुद्धा तीच मुलगी उभी होती आणि बाहुल्या पाहत होती. अरे, तू इथे डॉल्स सेक्शन मध्ये? तू मला काय म्हणालास? तू कोण आहेस? अरे, आता तर तू आम्हाला कार कॉर्नरला भेटलेलीस. हो, आणि तुला तर कार्स आवडत होत्या. मग या डॉल्स? काय? नाही, मला तर कार्स अजिबात नाही आवडत. मला तर डॉल्स आवडतात, आणि ते सुद्धा बार्बी. आणि हे बघ, इथे बार्बीचा ड्रेस किती मस्त आहे. त्या मुलीचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी मात्र खूप कन्फ्यूज होतात. तेवढ्यात आई त्या दोघांना आपल्या जवळ बोलावते. गट्टू चिंकी, इकडे या. कुठे निघून गेला तुम्ही? आणि तेही ट्रॉली घेऊन? हे घ्या, सगळं सामान याच्यात टाका, म्हणजे आपल्याला बिल करता येईल. यानंतर आपल्याला कपड्याच्या भागात जायचंय. गट्टू चिंकी आईची मदत करू लागतात आणि बिल बनवून दोघेही बाहेर येतात. चिंकी, हे तर विचित्रच आहे. ती मुलगी असं का म्हणाली की तिने आपल्याला ओळखलं नाही? हो गट्टू, कदाचित तिच्या लक्षात राहिलं नसेल. आणि असं असू शकतं ना की तिला कार्स आणि डॉल्स दोन्ही आवडत असेल. सोड ना तू हे. ते बघ, गेम्स झोन. गेम्स झोन पाहताच गट्टू चिंकी खूपच एक्साइटेड होतात. आई बाबा, मला त्या गेम्स झोन मध्ये जायचंय. काय? पण आपल्याला आधी खरेदी करायची आहे ना मुलांनो. तुम्ही नंतर जा ना. नंतर खूप उशीर होईल आई, आणि तुला खरेदीला खूप वेळ लागेल ना. तू आता आम्हाला जाऊ दे ना. काय? बरं, ठीक आहे. बाबा तुम्हाला गेम झोन मध्ये घेऊन जातील. तोपर्यंत मी कपड्यांची खरेदी करते. काय, चालेल ना? हा, ठीक आहे. मी मुलांना गेम झोन मध्ये घेऊन जातो. तुलाही आरामात शॉपिंग करायला चांगला वेळ मिळेल.
बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी खूप खुश होतात आणि उत्साहित होऊन म्हणतात, ये गेम झोन, गेम झोन. मग गट्टू चिंकीला बाबा गेम झोन मध्ये घेऊन जातात. तिथे मुलांना करण्यासारख्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या. सांगा गट्टू चिंकी, अगोदर तुम्हाला काय खेळायचंय? बाबा, चला सगळ्यात आधी आपण बम्पिंग कार मध्ये जाऊ, त्याच्यात खूप मजा येते. नाही नाही, मला तर सगळ्यात आधी सॉफ्ट टॉयच्या मशीन मधून माझ्यासाठी सॉफ्ट टॉय घ्यायचंय. नाही नाही, आधी बम्पिंग कार. नाही, पहिले सॉफ्ट टॉय. अच्छा अच्छा गट्टू, हे घे पैसे. तू बम्पिंग कारला जा आणि चिंकी, चल मी तुझ्यासोबत सॉफ्ट टॉय काढतो. हो, ओके बाबा. मग गट्टू जाऊन तिकीट घेतो आणि बम्पिंग कारमध्ये जाऊन बसतो. पण तेवढ्यात तो पाहतो की एका दुसऱ्या बम्पिंग कारमध्ये तीच मुलगी बसलीये. गेम सुरू होतो आणि सगळ्या कार्स एकमेकांना आदळू लागतात. अगं, तू इथे? हो, मी म्हटलं होतं ना मला कार्स खूप आवडतात. हे बोलून ती मुलगी गट्टूच्या कारला बंप करून निघून जाते. असंय होय. मग गट्टूही आपल्या कारने त्या मुलीच्या कारला बंप करतो आणि दोघेही हसू लागतात. शेवटी तुला आठवलं तर की मी तुझ्याशी कार विषयी बोललो होतो. काय म्हणजे रे? पण गट्टू काही बोलणार या अगोदरच ती वेळ संपून जाते आणि कार्स थांबतात. सगळी लोक आपापल्या कार्समधून उतरून बाहेर जाऊ लागतात. या गर्दीमध्ये ती मुलगी पुन्हा हरवते. गट्टू गडबडीत बाबा आणि चिंकी जवळ जातो आणि चिंकीला म्हणतो, अगं चिंकी, तुला माहितीये ती कार्सवाली मुलगी मला परत भेटली आणि आम्ही बम्पिंग कार मध्ये खेळलो. काय? हे तू काय बोलतोयस गट्टू? असं कसं होऊ शकतं? का का नाही होऊ शकत चिंकी? कारण ती मुलगी केव्हापासून आमच्या सोबत होती, ह्या जवळच्या सॉफ्ट टॉय मशीन पाशी, ते सुद्धा आपल्या बाबांसोबत. तिने तर एक सशाचा सॉफ्ट टॉय सुद्धा काढला. हे ऐकून मात्र गट्टू गोंधळून जातो. नाही चिंकी, असं नाही होऊ शकत. ती खरंच माझ्या सोबत बम्पिंग कार मध्ये होती. अच्छा, मग आता ती कुठे? ती तर गर्दीमध्ये गायब झाली आणि तुझ्यासोबत सुद्धा नाहीये. अरे पण होती. वाटलं तर बाबांना विचार, मी तिच्याशी बोलले सुद्धा आणि तिचे बाबा सुद्धा इथेच होते. हो गट्टू बेटा, मी सुद्धा पाहिलं होतं. अरे तुझाच काहीतरी गैरसमज झालाय बघ. मला तर गरगरतंय बाबा आणि चिंकी, मी खरंच तिला पाहिलं होतं. तेवढ्यात पाठीमागून ती मुलगी येते आणि गट्टूला म्हणते, ही राईड तर खूप मस्त होती. बरं, तू तुझं नाव नाही सांगितलंस. पाहिलं तुम्ही, ही माझ्यासोबत राईड मध्ये होती. ऐक, तूच बाबा आणि चिंकीला सांग की तू आता माझ्यासोबत बम्पिंग कार्स मध्ये होती. हो, होते ना. बाबा आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. पण ते काही बोलणार या अगोदरच तिच्या पाठीमागून तिची जुळी बहीण आणि तिचे बाबा येतात. अगं पिहू, मी केव्हापासून शोधतीये तुला. कुठे होतीस तू? अगं गुहू, मीही तुला शोधत होते. पिहू कुहू दोघीही सोबत उभ्या राहतात. प्रत्यक्षात दोघी जुळ्या बहिणी होत्या आणि त्या दोघी एकदम एकसारख्या दिसत होत्या. त्यांना पाहिल्यानंतर गट्टू चिंकीला सगळा मामला समजतो. ओ, तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोघी ट्विन्स आहात. म्हणजे गट्टू, आपण दोघेही बरोबर होतो आणि आपण ह्या ट्विन्समुळे गोंधळून गेलो होतो. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात आणि दोघी जुळ्या बहिणी गट्टू चिंकीला आपली ओळख सांगतात. हॅलो गट्टू चिंकी, माझं नाव आहे पिहू आणि ही आहे माझी बहीण कुहू. मला कार्स आवडतात आणि हिला डॉल्स. हो, आणि मला सॉफ्ट टॉयज आवडतात, पण हिला मात्र खतरनाक राईड्सवर जायला आवडतं. चिंकी, ह्या दोघी दिसायला तर एकदम सारख्या आहेत, पण बघ ना, खरं तर ह्या खूप वेगळ्या आहेत. हो, बरोबर गट्टू. पण चला, आपण सगळे मिळून गेम झोन मध्ये खूप मजा करूयात. मग काय होतं, गट्टू चिंकी त्या जुळ्या बहिणींसोबत खूप साऱ्या राईड्स वरती जातात आणि खूप एन्जॉय करतात. गट्टू चिंकीची प्ले डेट. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी आपला होमवर्क लवकर फिनिश करतात आणि आईला म्हणतात, आई, आम्ही अभ्यास पूर्ण केला. आता आम्ही पार्कमध्ये खेळायला जातोय. हो आई, आम्हाला आधीच उशीर झालाय. काय उशीर?
बरं मुलांनो, म्हणजे तुम्हाला खेळायला जायला उशीर झालाय हा? हो आई, जसं अभ्यास करणं महत्वाचं आहे तसंच खेळणं सुद्धा ना. आणि तूच तर म्हणतेस आई की आपण आपली महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करायला हवी. हो बाबा, ठीक आहे. बरं, लवकर आता दूध संपवा आणि खेळायला जा. गट्टू चिंकी आनंदाने आपलं दूध संपवतात आणि लगेचच पार्कमध्ये खेळायला जातात. अरे, आज तर खेळायला कोणीच आलं नाहीये चिंकी. पार्क तर एकदम रिकामं वाटतंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. गुड्डी तर तिच्या आजीकडे गेलीये. पण हे हरी आणि बंटी कुठे आहेत? अरे, हरी तर कुठेतरी गेलाय ना. आणि बंटीला अभ्यास पूर्ण करायला वेळ लागत असेल. म्हणजे आज आपण दोघंच आहोत. पण तेवढ्यात चिंकी पाहते की पार्कमध्ये एक मुलगा होता जो झोक्यावर बसला होता. जेव्हा चिंकी त्याला लक्षपूर्वक पाहते तेव्हा चिंकी त्याला ओळखते. नाही गट्टू, आपण एकटेच नाहीये. ते बघ, तो गोलू आहे ना. काय? कुठे? जेव्हा गट्टू गोलूला पाहतो तेव्हा गट्टूही त्याला ओळखतो. अरे हो, तो तर गोलूच आहे. मागच्या वर्षी त्याने शाळा बदलली होती. त्यानंतर आपण त्याला बघितलंच नाही. चल, जाऊन त्यालाच सांगूया गट्टू. हो हो, चल चिंकी. मग गट्टू चिंकी गोलू जवळ जातात. गोलूही गट्टू चिंकीला पाहताच लगेच त्यांना ओळखतो. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इथे? हो गोलू, आणि तू तर मागच्या वर्षी अचानक शाळा बदलली. माहितीये तुला आम्ही किती मिस केलं. अच्छा, काय खरंच चिंकी? हो, तर काय गोलू. बरं, तू आता आमच्या घरी चल. तुला भेटून आई सुद्धा खुश होईल. चल गोलू, आमच्या घरी. बघ, समोरच आहे जवळ. गोलू तयार होतो आणि गट्टू चिंकी गोलूला घेऊन आपल्या घरी येतात. आई सुद्धा एवढ्या दिवसांनी गोलूला पाहून खूप खुश होते. ती सगळ्या मुलांना थंड थंड सरबत पाजते. पण तेवढ्यात, काकू, मला गट्टू चिंकीला एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर खूप छान वाटलं. नव्या शाळेत नवीन स्कूल फ्रेंड्स बनवणं खूपच अवघड आहे. त्यामुळे माझ्यासोबत खेळण्यासाठी खरंच कोणीच नसतं. ओ, म्हणून आज तू एकटाच बसला होतास पार्कमध्ये? हो गट्टू, तुम्ही या रविवारी माझ्या घरी प्ले डेटसाठी याल? काकू, तुम्ही गट्टू चिंकीला पाठवाल माझ्याकडे? माझ्याकडे नवीन रोबोट पझल्स आहेत ठेवलेले. ते सॉल्व करायला खूप मजा येईल गट्टू चिंकी. रोबोट पझल्स आणि प्ले डेट म्हटल्यानंतर गट्टू चिंकी एक्सायटेड होतात. आई सुद्धा तयार होते आणि यानंतर गोलू आपल्या घरी निघून जातो. रविवारच्या दिवशी गट्टू चिंकी 12 वाजता तयार होतात. गट्टू चिंकी, गोलूच्या आईला जास्त त्रास देऊ नका, ओके? ओके आई. मग आई गट्टू चिंकीला गोलूच्या घरी घेऊन जाते आणि तिथे त्यांना सोडते. वेलकम गट्टू चिंकी. हे बघा, लंचमध्ये आईने तिचा स्पेशल पिझ्झा बनवलाय. हो मुलांनो, स्वागत आहे. या. ये पिझ्झा. थँक्यू काकू, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. अरे बाळा, त्यात काय एवढं? आणि पिझ्झा अजून ओव्हनमध्ये तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही जाऊन गोलूच्या पझल्सशी खेळा. हा, या गट्टू चिंकी. तोपर्यंत मी तुम्हाला प्ले रूम मध्ये घेऊन जातो. प्ले रूम ऐकून गट्टू चिंकी चकित होतात. ते गोलूच्या पाठीमागे जातात आणि पाहतात की गोलूच्या रूमच्या शेजारी अजून एक छोटी रूम होती, जिथे खूप साऱ्या टॉयज आणि छोटीशी स्लाइड सुद्धा होती. ओ माय गॉड गोलू, ही प्ले रूम किती मस्त आहे. मी तर जरी दिवसभर इथे खेळलो तरी बोर होणार नाही. थँक्यू मित्रांनो. हे बघा, हे आहेत माझे नवे रोबोट पझल्स. या 3 पझल्स आहेत. हे घे चिंकी. हे एक तुझं, एक माझं आणि एक गट्टूचं. अरे वा, मग तर आपल्याला शर्यत लावली पाहिजे. जो स्वतःचं पझल सगळ्यात आधी सोडवेल तो जिंकेल. हो, ही मस्त कल्पना आहे गट्टू. चला मग सुरू करूया. नाही, अगोदर 3, 2, 1 म्हणा आणि मग सुरू करा. ओके. 3, 2, 1 सुरू. स्टार्ट म्हणताच गट्टू, चिंकी आणि गोलू आपापले पझल सोडवायला सुरुवात करतात. आणि तिकडे पिझ्झाही बनत होता आणि त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता.
पाहता पाहता गट्टूच्या ब्ल्यू रोबोटचे पाय दिसू लागतात आणि चिंकीच्या रोबोटचे हात. पण गोलूचं पझल कम्प्लीट होणारच होतं. अरे गोलू, ह्यात तर तू खूप हुशार आहेस. हो चिंकी, मला पझल सोडवायला खूप आवडतं ना, त्यामुळे नेहमी मी भरपूर पझल सोडवत असतो ना. गोलू लवकरच आपलं पझल सॉल्व करतो आणि त्यानंतर गट्टूचं पझल कम्प्लीट होतं. शेवटी चिंकी सुद्धा आपल्या सगळ्या पझल्स पीसेसला एकत्र करते. काय खरंच? जर आम्ही प्रॅक्टिस केली असती तर पझल सोडवण्याचा आमचा वेग वाढला असता गोलू. एवढंच नाही चिंकी, माझे बाबा म्हणतात पझल सॉल्व केल्यामुळे आपला मेंदू शार्प होतो. हो, हे तर मीही टीव्हीवर ऐकलंय गोलू. तेवढ्यात गोलूची आई सगळ्यांना आवाज देते. पिझ्झा तयार झाला होता. तिघे लवकर जाऊन डायनिंग टेबलवर बाहेर जाऊन बसतात. हे घ्या मुलांनो, गरमागरम पिझ्झा. थँक्यू काकू. थँक्यू आई. मग गट्टू, चिंकी आणि गोलू मजेने पिझ्झा खातात, जो खरोखरच खूप यमी झाला होता. पिझ्झा सोबत काकूंनी ऑरेंज ज्यूस सुद्धा ठेवलं होतं. काकू, तुम्ही खरंच खूप यम्मी पिझ्झा बनवलाय. हा तर बाहेरपेक्षाही जास्त छान आहे आणि हेल्दी सुद्धा. आणि सोबत असलेलं ऑरेंज ज्यूस सुद्धा रिफ्रेशिंग आहे. थँक्यू मुलांनो. गट्टू, चिंकी, लवकर जेवण करून घ्या. मग आपण तिघे जाऊन त्या स्लाइडवर खेळूया. आणि माझ्याकडे खूप सारे बोर्ड गेम्स पण आहेत. बोर्ड्स गेमच्या बाबतीत ऐकून गट्टू, चिंकी अजूनच एक्साइटेड होतात आणि ते पटकन आपलं जेवण संपवून गोलू सोबत पुन्हा खेळायला जातात. मग तिघे मिळून खूप सारे बोर्ड्स गेम खेळतात आणि पाहता पाहता केव्हा संध्याकाळ होते आणि गट्टू, चिंकीला घ्यायला आई येते कळतच नाही. मुलांनो, मग कशी वाटली तुम्हाला तुमची प्ले डेट? खूप मस्त आई. काकूंनी आम्हाला खूप यम्मी पिझ्झा दिला आणि आम्ही खूप गेम्स खेळले. काय खरंच? मग चला काकू आणि गोलूला प्लेडेटवर बोलवण्यासाठी थँक्यू म्हणा. हो, थँक्यू काकू. थँक्यू गोलू. अरे नाही नाही मुलांनो, इतक्या दिवसांनी तर गोलू त्याच्या मित्रांसोबत खेळला, नाहीतर त्याचे या नवीन शाळेत मित्रच झाले नाहीयेत. तुम्ही दोघं असेच गोलूला भेटायला येत जा, त्याला छान वाटेल आणि मलाही. गोलू, मग तू आमच्याशी आणि हरिबंटी गुड्डी सोबत खेळायला तिथे पार्कला ये. आम्ही सगळे तिथेच खेळायला जातो. काय खरंच चिंकी? हो हो, नक्कीच गोलू. हे ऐकून गोलू सुद्धा खूप खुश होतो आणि त्या दिवसानंतर गोलू सुद्धा गट्टू, चिंकी सोबत रोज खेळायला येऊ लागला. घरची क्वीन चिंकी. आज रविवार होता आणि गट्टू, चिंकी आणि बाबा अजूनही झोपले होते. पण आईला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळे ती स्वतः लवकर उठून बाकीच्यांनाही लवकर उठवते. काय झालं आई? तू आम्हाला लवकर का उठवलंस? हो, आज तर रविवार आहे. आज तर आम्हाला उशिरा उठायचं होतं. बघा, विसरलात ना तुम्ही की आज रविवार आहे, म्हणून मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय आणि मी उद्या सकाळी येणार आहे. अरे हो आई, तू मागच्या आठवड्यात आम्हाला सांगितलं होतंस. पण आई, आमच्या मूव्ही आणि पिझ्झाचं काय होणार? काय? हो आई, आज आमच्या सगळ्यांचा घरी मूव्ही बघायचा आणि पिझ्झा खाण्याचा प्लॅन होता. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले. पण मुलांनो, माझं जाणं गरजेचं आहे. मी मैत्रिणीला प्रॉमिस केलंय ना. आणि चिंकी, माझं जरा नीट ऐक. आई चिंकीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, काय झालं आई? चिंकी, आज मी तुला एक महत्वाची जबाबदारी देऊन जातीये आणि ती आहे घराची जबाबदारी. माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे. असं समज की आत्तापासून उद्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तासांसाठी तूच घराची आई आहेस. तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. आईचं बोलणं ऐकून चिंकी खूप खुश होते. काय खरंच? म्हणजे बाबा आणि गट्टूला मी सांगितलेलं ऐकावं लागेल, कारण मी आई आहे. हो चिंकी बाळा, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडावी लागेल. ओके आई. एवढं बोलून आई घरातून निघून जाते. गट्टू आणि बाबा अजूनही झोपेतच सोफ्यावर बसून होते. हे बघून धावतच चिंकी आईच्या रूम मध्ये जाते आणि तिची एक ओढणी घेऊन बाहेर येते. अगं चिंकी, तू हे काय करतीयेस?
गट्टू, आता उद्या सकाळपर्यंत मी आई आहे आणि तुम्हा दोघांना माझं ऐकावं लागेल. एवढं बोलून चिंकी ती ओढणी कमरेला अशी काही बांधते जशी आई बांधते. मग ती बाबा आणि गट्टूला म्हणते, गट्टू, चल उठ, जाऊन आपली रूम स्वच्छ कर. आणि बाबा, तुम्ही लिव्हिंग हॉल आणि तुमच्या रूमची स्वच्छता करा. सकाळी उठून सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ करायला हवं. आई सुद्धा हेच करते. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करते. ओहो, आता चिंकी आपल्याकडून खूप काम करून घेणार आहे गट्टू. आणि आपल्याला करावंही लागेल बाबा, कारण आईनेच तिची जबाबदारी चिंकीला दिलीये. बाबा आणि गट्टू लवकर उठून चिंकेनी सांगितलेली कामं करू लागतात. तेवढ्या वेळात चिंकी किचनमध्ये जाऊन आपले स्पेशल सँडविचेस बनवते आणि सोबतच ती सगळ्यांसाठी कॉफीही बनवते. अरे वा चिंकी, तू तर खूप छान नाश्ता बनवलास. आणि काम केल्यानंतर नाश्ता करायला अजून छान वाटतंय. थँक्यू बाबा. थँक्यू गट्टू. बरं, मला असं वाटतं की जरी आई गेली असेल पण तरीही आपण आपल्या मूवी आणि पिझ्झाचा प्लॅन एन्जॉय करू शकतो. काय? कसं चिंकी? फक्त त्यासाठी तुम्हा दोघांना माझं सगळं ऐकावं लागेल. ठीक आहे चिंकी, का नाही, पण मला वाटतं की आईशिवाय आपण हे सगळं करू शकणार नाही. आणि मला तर पिझ्झा बनवायला येतच नाही. काळजी नका करू बाबा. मागच्या वेळी जेव्हा आईने पिझ्झा बनवला त्यावेळी मी किचन मध्येच होते. तुम्ही फक्त माझी मदत करा, ओव्हन वापरण्यासाठी आणि भाज्या चिरून देण्यासाठी. अच्छा, ठीक आहे चिंकी. आणि मी काय करू चिंकी? गट्टू, जेव्हा मी आणि बाबा पिझ्झा करत असू त्यावेळेस तुला लिव्हिंग रूम मध्ये पिक्चरची तयारी करावी लागेल. जसं पिक्चरची सीडी लावणं आणि सोफ्याच्या खाली गादी टाकणं. आपण तिथेच बसून पिक्चर बघणार ना. ओके चिंकी, डन. मग काय होतं, नाश्ता करून तिघेही जण आपापल्या कामाला लागतात. अगोदर बाबा मार्केटमध्ये जाऊन पिझ्झा बनवायचं सगळं सामान घेऊन येतात. त्यानंतर चिंकी त्यांना सगळं सांगू लागते. बाबा, आई आधी या पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावते. ओके, लावला हा चिंकी. हा, आता ह्याच्यावर आपल्याला भाज्या ठेवायच्या आहे. आणि हो, पनीर सुद्धा मला खूप आवडतं. ओके चिंकी, आता चीज. हो, आता आपल्याला ह्याला ओव्हन मध्ये ठेवायचंय. ओके, डन. आणि हो बाबा, गट्टूला फक्त कॉर्न पिझ्झा आवडतो म्हणून कॉर्न पिझ्झा वेगळा बनवावा लागेल. अगदी असाच. हा, मी आत्ताच बनवतो. एवढ्या वेळात गट्टूने तिकडे लिव्हिंग रूम मध्ये सगळी तयारी केली होती आणि चिंकीने पिझ्झा सोबतच पॉपकॉर्नही बनवले होते. सारे स्नॅक्स तयार झाल्यावर बाबा आणि चिंकी ते घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येतात. आता सगळे चटईवर बसून मूवी एन्जॉय करू लागतात. मला केव्हाचा बघायचा होता हा मूवी. बरं, हा पिझ्झा खूप यम्मी झालाय, अगदी आईसारखा. हो तर, चिंकीने जो बनवलाय छान तर असणारच. थँक्यू बाबा आणि गट्टू. मग गट्टू, चिंकी आणि बाबा सोबत पिझ्झा खात मूवी एन्जॉय करतात. जसा मूवी संपतो बाबा म्हणतात, आता तर खूप झोप येतेय, आपण झोपूयात का? पण चिंकी लगेच उठून चटईच्या आजूबाजूला पडलेले पॉपकॉर्न्स आवरू लागते. नाही बाबा, आधी आपल्याला किचन आणि लिव्हिंग रूम साफ करायला हवं. मी जातीये भांडी घासायला, कारण किचन मध्ये खूप खरकटी भांडी आहेत. तोपर्यंत तुम्ही लिव्हिंग रूम मधून ही गादी काढा आणि हे स्वच्छ करा. चिंकी एवढं बोलून किचन मध्ये डिश स्वच्छ करायला जाते. यानंतर ती पूर्ण किचन स्वच्छ करू लागते. इकडे गट्टू आणि बाबांना चिंकीच्या म्हणण्याप्रमाणे स्वच्छता करावी लागते. बाबा, चिंकी तर खरंच जबाबदार झालीये, अगदी आईसारखी. हो गट्टू, मला हे पाहून खूप छान वाटलं. हो बाबा. तेवढ्यात चिंकी तिथे येते. हुश, सगळं काम झालं, पण मी तर खूपच थकलीये. आई खरंच किती काम करते, तिच्यासारखं कोणीच नाही. हे तर अगदी बरोबर बोललीस चिंकी, की आईसारखं दुसरं कोणी नाही, पण तू अगदी आईसारखी आहेस. बाबांचं हे बोलणं ऐकून चिंकीला खूप छान वाटतं. जेव्हा रात्री झोपायची वेळ होते तेव्हा गट्टू हळूच चिंकीला म्हणतो, चिंकी, मला तर झोप येतीये. आई नेहमी आपल्याला गोष्ट सांगते, मला तर तिची खूप आठवण येतीये. अरे मग त्यात काय गट्टू, आज मी तुला वाचून गोष्ट सांगते माझ्या ह्या नव्या पुस्तकातून. काय खरंच चिंकी?
तू सांगशील? थँक्यू. मग चिंकी गट्टूला गोष्ट सांगू लागते. चिंकीच्या बोलण्याचा आवाज ऐकून बाबा सुद्धा तिथे येतात आणि हे दृश्य बघून आश्चर्यचकित होतात. अरे वा, हे सगळं काय चाललंय इथे? बाबा, तुम्ही येऊन गट्टू शेजारी झोपा. मी तुम्हा दोघांना गोष्ट सांगते, अगदी आईसारखं. मग बाबा शांत होऊन गट्टूच्या शेजारी झोपतात. तर एकदा एका जंगलात एक अस्वल होतं. अस्वलाची मैत्री एका परीशी झाली, जिने अस्वलाला सांगितलं की तो अजिबात वाईट दिसत नाही, तर खूप सुंदर दिसतो. थोड्या वेळाने चिंकी पाहते की बाबा आणि गट्टू झोपी गेले आहेत. मग तीही त्यांच्यासोबत झोपते. अशा प्रकारे पूर्ण 24 तासांसाठी चिंकी आई बनते आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडते. पण ती हेही समजून जाते की आई बनणं हे काही मुलांचा खेळ नाही,